येस. सर्टिफाईड ट्रेनर जे आहेत त्यांच्याकडून जे काही शिक्षण मला प्राप्त झालेलं आहे, जे ट्रेनिंग मला मिळालेलं आहे आणि जे कोच आहेत, त्यांच्याकडून जे काही प्राप्त झालेलं आहे, ते मी ग्राउंड लेव्हलला किंवा डाउन द लाईन हे सगळं डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. सो आय एम विनोद पाटील, सर्टिफाईड लाईफ कोच ट्रेनर. ओके. सो आज आपण काही गोष्टी पॉवरफुल गोष्टी पाहायला किंवा शिकायला जाणार आहोत किंवा शिकणार आहोत, राइट? त्याआधी आय वुड लाइक टू काँग्रॅच्युलेट यू. मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि तुम्ही सुद्धा म्यूट असेल तरी काही हरकत नाही. स्वतःला सगळ्यांना काँग्रॅच्युलेशन म्हणायचंय, राइट? काय म्हणायचं आहे? काँग्रॅच्युलेशन म्हणा सर्वांनी. काँग्रॅच्युलेशन. बरं जेवढे दिसताय स्क्रीनवर मला त्यांच्यासाठी, राइट? जर तुम्हाला ह्या प्रोग्रामचा पूर्ण बेनिफिट हवा असेल, आय होप प्रत्येकाला हवा आहे. बेनिफिट हवा आहे का? येस ओर नो? हां, चॅट बॉक्समध्ये लिहा. जर तुम्ही व्हिडिओ ऑन करत नाही, समजा काही कारणास्तव, राइट? इट्स ओके. परंतु चॅटमध्ये लिहा ना, तुम्हाला पूर्ण बेनिफिट हवा आहे का? फायदा हवा आहे का? येस. मग चॅटमध्ये लिहा, येस. लिहावं लागेल. या ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला, या प्रकृतीला, निसर्गाला पुरावे द्यावे लागतात. राइट? अंतर्मनातून तुम्हाला प्रिपरेशन होणं गरजेचं आहे. येस? ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर त्याआधी सर्वप्रथम सर्वांना काँग्रॅच्युलेशन म्हणायचं आहे. बिकॉज धिस इज वन ऑफ द बेस्ट प्रोग्राम एव्हर, की जे तुमच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडवणार आहेत. आता काही नवीन व्यक्ती आहेत, काही जुने साधक आहेत, जुने पार्टिसिपेशन करणारे आहेत, पार्टिसिपंट्स आहेत. परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल, मिराकलस रिझल्ट आलेले आहेत. आणि त्यातील बरेचसे व्यक्ती ह्या प्रोग्राममध्ये ऑलरेडी आता सुद्धा पार्टिसिपेशन करत आहेत, राइट? मी स्वतः तुम्हाला जे काही प्रोग्राम मी आतापर्यंत डिलिव्हर केलेले आहेत, म्हणजे 180 डेज 180 दिवस अप्रॉक्सिमेटली 6 मंथ नॉन स्टॉप जे काही प्रोग्राम केलेले आहेत, ज्यामध्ये नियर अबाउट 150 100 टू 150 पीपल यूज्ड टू पार्टिसिपेट. 150 लोकं, 100 ते 150 लोकं पार्टिसिपेशन करत होते. दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या पावन क्षणात, राइट? आणि इतक्या लोकांचे इतके रिझल्ट, इतके चमत्कारिक परिणाम आहेत. कमीत कमी 100-200 रिझल्ट तर माझ्याकडे आहेत. फक्त मी मला जर कोणी विचारलं तर मी सांगू शकेल, की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये की काय-काय चमत्कारिक बदल ह्या व्यक्तींच्या जीवनामध्ये घडलेले आहेत, हे मी स्वतः सांगू शकतो. माझ्या व्यतिरिक्त अजून बरेचसे असे काही पार्टिसिपंट्स, माता, भगिनी, बंधू, अ, आदरणीय, वंदनीय बाकी सर्व सीनियर सिटिझन सुद्धा आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडलेले आहेत, राइट? म्हणून मी प्रत्येकाला म्हणालो, की काँग्रॅच्युलेशन म्हणणं गरजेचं आहे, अभिनंदन देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये एक वॉर्निंग सुद्धा आहे, राइट? ज्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही आता सेट झालेला आहात, या फ्रिक्वेन्सी मधून तुम्हाला ज्या पूर्वी जुन्या ओल्ड फ्रिक्वेन्सी आहेत, या स्टक करू शकतात. सुरुवातीला विथ एन्थुसियाझम उत्साहाने एखादा व्यक्ती जॉइन होतो आणि त्याला जीवनात सुद्धा परिवर्तन करायचं आहे. परंतु काही गोष्टी अशा बाधा उत्पन्न होतील, की कदाचित गेस्ट येतील किंवा रात्री झोपायला उशीर होईल, कदाचित सकाळी जाग येणार नाही किंवा अंतर्मनात काही द्वंद्व चालू असतील किंवा अंतर्मनामध्ये काही व्यक्ती फक्त जस्ट लॉजिकली विचार करतील. लॉजिकली, राइट? लॉजिकली इन द सेन्स त्यांच्या रिझल्ट येतायत, परंतु त्यांचं अंतर्मन त्यांना म्हणतं, की अ, हे तर झालेलं आहे. नंतर पुढच्या प्रोग्रामला आपण अटेंड करू, अरेंज करू, ऑर्गनाइज करू. कारण त्यांची जी ऊर्जा शक्ती आहे पूर्वेची, तिथे कुठेतरी स्टक झालेले आहेत. म्हणजे मार्ग मिळाला सुद्धा, परंतु त्या मार्गात गोइंग फॉरवर्ड प्रगती करणं अशक्य होतं. म्हणून अशा जर काही गोष्टी असतील, तर आत्तापासून स्वतःला
स्वतः सजेशन द्या, इन्फॉर्मेशन द्या, की मला हा कोर्स, मला हा ट्रेनिंग प्रोग्राम, मला हा कॅम्प, मला हा वर्कशॉप पूर्ण करायचा आहे. कधीपर्यंत मला यामध्ये स्थिर राहायचं आहे, जोपर्यंत मला रिझल्ट प्राप्त होत नाही, तोपर्यंत या गोष्टी या गोष्टी मला करायच्या आहेत. राइट? आणि हे स्वतःला इन्फॉर्मेशन, स्वतःला सूचना देणं फार गरजेचं आहे. रिझल्ट येऊन सुद्धा बरेचसे व्यक्ती याच्यातून वंचित राहतात. याचं कारण फक्त एकच आहे. धनसंपत्ती नाही. बऱ्याचशा व्यक्तींना असं वाटतं, की पैशांमुळे किंवा मी पर्टिक्युलर जी काही अमाउंट आहे, याला एनर्जी एक्सचेंज म्हणतात. एनर्जी. जी एनर्जी, ऊर्जा शक्ती मी देत आहे, त्याच्या रिटर्नमध्ये जर तुम्ही एनर्जी प्रोव्हाईड केली, तर हा बॅलन्स राहील प्रकृतीचा. जर नाही दिलं, तर हे संचित कर्म कार्मिक लेयरमध्ये डेप्थमध्ये राहील, ऋणांमध्ये राहील. म्हणून याची नॉमिनल फीज किंवा नॉमिनल चार्जेस आहे. फक्त काही व्यक्तींना जर असं वाटत असेल, की फीज नाही म्हणून मी वंचित राहिलो, तर ते चुकीचं आहे. ही एनर्जीची फ्रिक्वेन्सी आहे. एनर्जी फ्रिक्वेन्सी. आणि मोस्ट ऑफ द टाईम अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, की जिथे अनावश्यक खर्च करावा लागतो. जरी इच्छा असेल किंवा नसेल, असे बरेच रिझल्ट आहेत. बरेच टेस्टिमोनियल आहेत. बरेच एक्सपिरियन्स आहेत किंवा अनुभव आहेत बऱ्याच व्यक्तींचे. जिथे आवश्यकता नाही तिथे सुद्धा खर्च करावा लागतो. इच्छा नाहीये किंवा गरजेचं सुद्धा नाहीये, तरी सुद्धा खर्च करावा लागतो. त्यामुळे दिस इज जस्ट व्हॉट एनर्जी एक्सचेंज. परंतु अंतर्मनामध्ये जर प्लॅनिंग केलं, आपण शिकणार आहोत. या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत आणि म्हणून या प्रोग्रामचं उद्देश फार महत्वाचा आहे. यामध्ये फार मोठ्या पी-पी-टी, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वगैरे काही नाहीये. याच्यामध्ये अगदी सिंपल म्हणजे ग्राउंड टू अर्थ ज्याला म्हणतो, जिथून आपला उद्गम आहे, ज्या आपल्या बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करत आहोत आणि त्याच्याने रिझल्ट येतात. त्याच्याने चमत्कारिक परिणाम घडतात. उदाहरणार्थ आता काही दिवसांपूर्वी रश्मी मॅडम आहेत का इथे? हां, येस. तर त्यांचा एक छोटासा मॅडम फक्त 60 सेकंदामध्ये तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता का? येस, यू कॅन अनम्यूट इट. जर करू शकत असाल तर, अदरवाईज थोड्या वेळाने करायचं असेल तरी सुद्धा चालेल. परंतु माझ्याकडे असे नंबर ऑफ रिझल्ट्स आहेत. रश्मी मॅडम तुम्हाला अनम्यूट करता येतंय? ओके. तर असे नंबर ऑफ रिझल्ट्स आहेत आणि ह्या कितीतरी रिझल्ट्स, परिणाम, चमत्कारिक बदल लोकांच्या जीवनामध्ये जे घडत आहेत, दिस इज व्हॉट कॉल्ड फ्रिक्वेन्सी. फक्त फ्रिक्वेन्सीमुळे ह्या गोष्टी घडू शकतात. राइट. तुम्ही अनम्यूट करू शकता जर तुम्हाला बोलायचं असेल मॅडम. फक्त 60 सेकंद हां. आणि ही अपॉर्च्युनिटी मी प्रत्येकाला देणार आहे. म्हणजे असं म्हणू नका कोणी किंवा असं वाटेल की मला अपॉर्च्युनिटी का नाही मिळाली? प्रत्येकाला परफॉर्म करण्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे. राइट? ओके. आणि डिटेलमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. त्यापूर्वी काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या मला तुमच्याबरोबर शेअरिंग करायच्या आहेत. रश्मी मॅडम तुम्ही आहात का? अनम्यूट करायचंय तुम्हाला. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. जय गुरुदेव. जय गुरुदेव. फक्त आहे ना, अ, 1 किंवा 2 वर्डमध्ये सांगा, की ह्या प्रोग्राममुळे जीवनामध्ये काय बदल घडला? फक्त एकच सेंटेन्स, जास्त नाही, डिटेलमध्ये नाही. फक्त एक सेंटेन्स. या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करणं वर्थ होतं? व्हॅल्यू फॉर मनी होतं? मला हां. येस. मला म्हणजे अ, मला म्हणजे आजारी पडले तेव्हा जेव्हा म्हणजे शुद्धीवर आले, तेव्हा मला असं वाटलं, की मला फक्त विल पॉवरच वाचवू शकते आणि येस. मग मी म्हटलं आणि ती विल पॉवर माझी जी डाउन झाली,
तर मी विनोद सरांनाच म्हणजे मला कॉल करण्याची इच्छा झाली. मी तुम्हालाच कॉल केला होता राइट, आणि एवढे आजारी होते तरीसुद्धा माझ्या मिस्टरांनी पण मला तिकडे लोणावळ्याला पाठवलं. म्हणजे राइट. ते व्हेरी जास्त मला इम्पोर्टंट वाटलं येस, येस. व्हेरी गुड मॅडम. परंतु आणि ह्या माझ्यात प्रोग्राममध्ये भरपूर हां, भरपूर चेंजेस झाले. ओके. तब्येतीमध्ये पण चांगली ग्रोथ झाली येस. आणि म्हणजे बऱ्याचशा आता टॅबलेट पण कमी झाल्यात. राइट. म्हणजे व्हेरी गुड. जेवढं शुगरची गोळी पण 2 टाईम होती ती एकच टाईम झाली आणि 3 महिन्यांनी बंद पण होईल. येस, येस. व्हेरी गुड मॅडम. काँग्रॅच्युलेशन. हो. आणि ओव्हरऑल आता जी फ्रिक्वेन्सी आहे, धिस इस व्हॉट युअर फ्रिक्वेन्सी अँड टुवर्ड्स युअर गोल म्हणजे जे जीवनामध्ये प्राप्त करायचं आहे, त्या दिशेने, त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करत आहात, राइट? वाटचाल करत आहे. येस, व्हेरी येस. गुड मॅडम. थँक यू, थँक यू, थँक यू फॉर शेअरिंग. हं. खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि गोइंग फॉरवर्ड असे बरेचसे रिझल्ट किंवा कदाचित बऱ्याच व्यक्तींना पुन्हा, 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 पुन्हा येऊन ह्या गोष्टी शेअर कराव्या लागतील. का शेअर करायचंय? 2 गोष्टी त्याच्यात. याच्यातने सर्वप्रथम आपला जो स्वतःचा बिलीफ आहे, विश्वास आहे, हा वाढत जातो. हं. स्वतःसाठी, राइट? आणि ज्यावेळेस आपण हे स्वतःला ॲडमिट करतो किंवा स्वतःला कन्व्हिन्स करतो, की "अरे येस, आय एम गोइंग टू चेंज." माझी आयडेंटिटी बदलत आहे. तर याचे पुरावे दिसायला लागतात. दररोज, दररोज याचे पुरावे दिसायला लागतात. राइट. ओके. कोणीतरी शेअरिंग केलेलं आहे. राइट. ओके. व्हेरी गुड. जस्ट अ मिनिट ओके. थँक यू मॅडम. थँक यू व्हेरी मच. तर हे आपल्याला का शेअरिंग करायचं आहे? जस्ट बिकॉज की आपला विश्वास, आपला बिलीफ किंवा आपली आयडेंटिटी निर्माण होण्यासाठी आणि स्वतःला स्वतः सबकॉन्शियस माइंडला कन्व्हिन्स करण्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. राइट? आणि असे नंबर ऑफ रिझल्ट्स आहेत. परंतु आज आपण आता काय पाहणार आहोत? विल स्टार्ट दिस प्रोग्राम विथ बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन लाईफस्टाईल. लाईफस्टाईल. लाईफस्टाईल हा वर्ड कधी वापरतात माहिती आहे? वी ऑल यूज लाईफस्टाईल. ज्यावेळेस जीवनामध्ये पर्मनंट चेंजेस हवे असतात. पर्मनंट म्हणजे कायमस्वरूपी बदल ज्यावेळेस हवे असतात, त्यावेळेस आपण लाईफस्टाईल हे यूज करतो. बऱ्याच वेळा काही व्यक्ती डाएट फॉलो करतात किंवा काही प्रोग्राम फॉलो करतात, काही एक्सरसाइज पॅटर्न फॉलो करतात. परंतु ते का फॉलो करतात माहिती त्यांचं एक्सेस वेट जे आहे, समजा 4-5 केजी किंवा 10 केजी त्यांना रिड्यूस करायचंय, राइट? आणि हे वजन कमी करण्यासाठी ते आतुरतेने वाट पाहत असतात, की कधी माझं 10 किलो वजन कमी होईल, कधी माझं 5 किलो वजन कमी होईल आणि त्यांना जर कोणी विचारलं, की हे का कमी करायचं आहे? तर सर्वप्रथम त्यांचं उत्तर एवढंच येते, की मला माझी ती आवडती डिश, माझा जो आवडता पदार्थ आहे किंवा जे मला खायला आवडतं, ते मला पुन्हा एकदा सुरुवात करायची. खायचंय, भरपूर खायचं आहे. कळालं? तर धिस इज धिस इज नॉट लाईफस्टाईल. ही लाईफस्टाईल नाहीये. या फक्त काही दिवसांसाठी, काही आठवड्यांसाठी जीवनामध्ये बदल आहे. परंतु लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी लाईफस्टाईल आहे, लाईफस्टाईलचा अर्थ जे मला संबंध माझ्या आयुष्यभरासाठी पाहिजे आहे. फॉर माय होल लाईफ. माझ्या संपूर्ण जीवनासाठी जे मला हवं आहे आणि जे मला प्राप्त करायचं आहे, अचीव्ह करायचं आहे, त्यासाठी त्याला लाईफस्टाईल म्हणतात आणि म्हणून ही लॉ ऑफ अट्रॅक्शन लाईफस्टाईल आहे. याच्याने जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतात. परंतु त्यासाठी वी ऑल हॅव टू बी कमिटेड, डेडिकेटेड, राइट? आणि ती लाईफस्टाईल डिझाइन करण्यासाठी हा प्रोग्राम आहे. आता माझ्याबरोबर आणि 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही गोष्टी मी तुम्हाला घरी सुद्धा करायला सांगेन, परंतु या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे, की सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडणं फार गरजेचं आहे.
राइट? सर्वसामान्य गृहिणी, ज्या माता-भगिनी आहेत, ज्यांच्यासाठी मर्यादा आहेत, कदाचित बाहेर जाऊ शकत नाही किंवा अ, घरातीलच काही कार्यामुळे, कामांमुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फोकस करू शकत नाही, स्टडी करू शकत नाही. त्यांना घर बसल्या हा प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा. याच्या पाठीमागचा हा एक उद्देश आहे. ग्रामीण भागातील ज्या पण अ, भगिनी आहेत, ज्या शेतात मजुरी करतात किंवा त्यांचं सुद्धा लाईफ आहे, त्यांचं सुद्धा जीवन आहे आणि त्यांच्या जीवनाचा जो स्तर आहे, त्याची सुद्धा जी गुणवत्ता आहे, ती गुणवत्ता रेज करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि त्यासाठी आपल्याला मी ज्या काही एक्सरसाइज आता सांगणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं करायच्या आहेत आणि त्या मी तुमच्याकडून करून घेणार आहे. राइट? ओके. आणि जीवनाच्या चारही क्षेत्रांमध्ये आपल्याला काम करायचं आहे. याच्याविषयी डिटेलमध्ये डिस्कशन आपण नंतर करणार आहोत. त्याआधी बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन, लाईफस्टाईल, लाईफस्टाईल. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट लाईफस्टाईल. आणि असं समजू नका, की बऱ्याचशा व्यक्तींचा असा ग्रह होतो, की आता मला सगळं कळालेलं आहे. परंतु बिलीव्ह मी माझ्यावर थोडा विश्वास ठेवा. अजून सुद्धा मी स्टडी करतोय. अजून सुद्धा मी ह्या पर्टिक्युलर सब्जेक्ट विषयी चर्चा करतोय, डिस्कशन करतोय. अ, मी स्वतः ट्रेनिंग घेतोय. फक्त पर्टिक्युलर ह्या एका सब्जेक्टसाठी. अजून सुद्धा मी एनरोल केलेला आहे. आणि कदाचित कधी-कधी लाखो रुपयांची इन्व्हेस्टमेंट फक्त ह्या एका सब्जेक्टसाठी झालेली आहे. परंतु माझा जो उद्देश आहे, हा फक्त एका चौकटीपुरता मर्यादित नाही. पूर्ण व्हिजन जे आहे, जी स्ट्रॅटेजी मी डिझाइन करतोय किंवा डिस्कस करतोय, डिसाईड करतोय अलोंग विथ टीम, ही पूर्ण स्ट्रॅटेजी ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक बंधू आणि भगिनींसाठी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे, त्यांच्या शिकलेल्या मुलांसाठी, मुलींसाठी, विद्यार्थ्यांसाठी, गरीब विद्यार्थ्यांसाठी ह्या प्रत्येकाला याचा बेनिफिट होईल. आणि याच्यासाठी तुम्हाला काही फार मोठी अमाउंट पे नाही करायची, जस्ट अ पीनट. अगदी न्यूनतम मूल्य आहे याचं, ज्याच्याने जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडतील. तर आता आपण 10 गोष्टी चर्चा करणार आहोत आणि सर्वांनी ओके, फर्स्ट ऑफ ऑल काही गोष्टी, काही एक्सरसाइज तुम्हाला कराव्या लागतील. चॅट बॉक्समध्ये लिहा, जर तुम्हाला हे शिकायचं आहे. आर यू इंटरेस्टेड? येस ओर नो? चॅट बॉक्समध्ये लिहू शकता का तुम्ही? येस लिहावं लागेल. लिहिणं फार गरजेचं आहे. जागरूक राहणं या बॉडी लँग्वेजने किंवा आपल्या स्वतःच्या कृतीने हे सतत लिहिणं गरजेचं आहे. तुम्हाला जर शिकायचं असेल, शिकायला आवडत असेल आणि याच्याने जीवन परिवर्तन घडणार आहे. जीवन बदलणार आहे. कंप्लीट लाईफ इज गोइंग टू ट्रान्सफॉर्म. जीवनात चमत्कारिक बदल घडणार आहेत. राइट? आणि हे सगळं सायंटिफिक आहे. हे लॉजिकल नाहीये फक्त. लॉजिकल इन द सेन्स येस, प्रत्येकाने थोडेसे श्रम घ्यायचे आहेत. आर यू गोइंग टू लर्न धिस? तुम्हाला जर हे शिकायचं आहे, तर तुम्हाला ॲडमिट करावं लागेल, सांगावं लागेल, मागावं लागेल. ह्या ब्रह्मांडाकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी पुरावे द्यावे लागतात. रिझल्ट येण्यासाठी पहिलं करावं लागतं. राइट? ओके. व्हेरी गुड. येस. तर यामध्ये बेसिक काही गोष्टी आहेत ज्या आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल नाऊ वी हॅव टू स्टार्ट आणि धिस इज व्हॉट ॲक्चुअलायझेशन. आपल्याला हे प्रात्यक्षिक करायचं आहे. राइट? आता बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं, म्हणजे काही व्यक्ती म्हणतात ना, स्मार्ट बनायचं आहे, स्मार्ट. पण काही गोष्टी ओरिजिनॅलिटी असते. ओरिजिन जी आपलं मूलभूत आहे, ओरिजिनल. आणि हीच एक गोष्ट आहे, की जी खूप खास आहे. म्हणजे स्पेशल आहे. तो म्हणजे काय? आपला स्वभाव. जे ओरिजिनल आहे ते. आणि हे ओरिजिनल देणं फार गरजेचं आहे. जर काही व्यक्तींना समजा औषधोपचार जरी करायचे, ट्रीटमेंट पण करायची आहे, आजारपणावर सोल्युशन जरी शोधायचं आहे, परंतु
जी धनसंपत्ती ते उपयोगात आणणार आहे. उदाहरणार्थ चोरीचं सोनं आहे. म्हणजे असं गोल्ड जे चुकीच्या मार्गाने कमवलेलं आहे. ज्यामध्ये रॉबरी आहे, चोरी आहे. जे स्वतःचं नाहीये, दुसऱ्या कोणाचं आहे, परंतु ते चुकीच्या पद्धतीने हस्तगत केलेलं आहे आणि त्या पैशांचा उपयोग जर औषधांसाठी केलेला असेल, तुम्हाला काय वाटतं त्याच्याने रिझल्ट येतील? त्याच्याने रिझल्ट येत नाही. का येत नाही? कारण त्याच्या पाठीमागे त्याचा प्रभाव जो आहे, तो प्रभाव फसवणुकीचा आहे. चुकीचं आहे. निगेटिव्हिटी त्यामध्ये जास्त आहे. नकारात्मक भाव त्यामध्ये जास्त आहे. त्यामुळे याचे रिझल्ट येत नाही. म्हणून ओरिजिनल स्वभाव हा फार, फार, फार महत्वाचा आहे. आणि जे व्यक्ती अंतर्मनापासून म्हणजे ह्या गोष्टींसाठी तयार होतात, कुणालाही चुना लावण्याचं काम कधीही करू नका. बरेच व्यक्ती म्हणतात ना, "उसने मुझे चुना लगाया." हे हे बरोबर नाहीये. आता याच्यावर पण आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. याला ॲक्शन फ्रिक्वेन्सी म्हणतात, ॲक्शन. मन, वाचा आणि काया याच्याने कधीही कुणाचं अहित करू नये कुठल्याही पद्धतीत. कारण धिस इज व्हॉट युअर ओरिजिनॅलिटी हाच स्वभाव आहे आणि हेच आपल्याला रिटर्न मिळतं, परत मिळतं. लक्षात येतंय प्रत्येकाला? धिस इज व्हॉट हॅपन. जर जीवनामध्ये महान बनायचं असेल, तर त्यासाठी हे करावं लागेल. जर एखाद्या व्यक्तीला हे रिअलाईज झालं, की जे काही तुम्ही देत आहात, हे फक्त मे बी ₹5000, ₹20,000, ₹25,000 मध्ये 25 लॅक्स चे व्हॅल्यू ॲडिशन करत आहात. हे जरी लक्षात आलं, कुठलाही व्यापारी असेल, तर त्या व्यक्तीकडे त्याचा बिझनेस ग्रोथ होण्यासाठी अनलिमिटेड अपॉर्च्युनिटीज आहेत. राइट? परंतु काही व्यक्ती फक्त स्मार्टनेसच्या नावाखाली असे काही कार्य करतात, की ज्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये इच्छित परिणाम साधत नाही, रिझल्ट येत नाही. अ, नितीश भारद्वाज माहिती आहे का तुम्हाला? महाभारत ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी भगवान श्रीकृष्णांचा रोल प्ले केला, ते व्यक्ती, ते ॲक्टर, त्यांचं नाव नितीश भारद्वाज. आता बऱ्याचशा व्यक्तींना फक्त महाभारत आणि श्रीकृष्ण एवढं जरी सांगितलं, तरी त्यांच्या डोळ्यापुढे जी छबी येते, ती कुणाची येते माहिती आहे? नितेश भारद्वाज. ॲक्चुअली हा वन टू वन सेशन असेल तर अजून जास्त हे झालं असतं याच्यात कम्युनिकेशन पॉवरफुल. परंतु वी हॅव टू डू मीन्स धिस इज व्हॉट चॅलेंजेस. नितीश भारद्वाज यांचं नाव जरी घेतलं आता कोणी, तरी सुद्धा ते म्हणतील की येस, की धिस इज व्हॉट श्रीकृष्ण. राइट? मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो पाहिजे तर. यांच्या जीवनामध्ये काही ट्रॅजेडी झाली. यांच्याही जीवनामध्ये काही गोष्टी घडल्या. राइट? आणि हां, मी तुम्हाला दाखवतो. तर ज्यांच्या लक्षात नाही येते त्यांच्यासाठी. ओके. अ, राइट. ओके. जस्ट अ मिनिट. हां. हे फक्त जस्ट एका मिनिटासाठी दाखवतोय, की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. हे नितीश भारद्वाज आहेत. राइट? आणि यांच्याशिवाय महाभारत. आता हे जर कल्पना जरी केली, तरी सुद्धा असं वाटेल की नाही ते अपूर्ण राहील, राइट? परंतु यांच्या जीवनामध्ये एक गोष्ट अशी घडली, की ज्यावेळेस महाभारत हे सीरियल चालू होते किंवा हा कार्यक्रम करायचा होता, त्यावेळेस यांना जो पहिला रोल प्ले केला होता, तो रोल होता विदुरजींचा. विदुर. विदुरजींचा रोलमध्ये यांना अपॉइंटमेंट मिळाली आणि यांनी त्यांचं काम सुरू सुद्धा केलं. परंतु काही दिवसात किंवा 1-2 रोल प्ले झाले असतील त्याच्यानंतर बी.आर. चोप्रा सरांनी सांगितलं, की "यू आर नॉट फिट फॉर धिस रोल." तुम्ही ह्या रोलसाठी पात्र नाही आहात. आणि त्यांना
ही फेल्ट व्हेरी बॅड. त्यांना इतकं वाईट वाटलं आणि त्यांनी परत परत त्यांच्याकडे जाऊन चौकशी सुद्धा केली, की "का असं केलं तुम्ही? का तुम्हाला असं वाटतं, की मी हे नाही करू शकत? मी करू शकेन. मला फक्त अपॉर्च्युनिटी द्या." परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की "तुम्ही ह्या रोलसाठी फिट नाही आहात." का फिट नाहीये? कारण या रोलमध्ये विदुरजींना थोडंसं वृद्ध दाखवायचंय आणि तुम्ही त्यासाठी फिट होणार नाही. आणि ते घरी गेले. घरी गेल्यानंतर ते पुन्हा त्याच विचारांमध्ये होते आणि 1 ते 2 दिवसानंतर पुन्हा त्यांच्याकडे ऑफर आली, की ज्या पद्धतीने तुमच्या म्हणजे तुम्ही अ, स्मित हास्य करता, हे स्मित हास्य फक्त एकाच कॅरेक्टरला शोभतंय आणि ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि त्यानंतर त्यांना श्रीकृष्णांचा रोल प्ले करण्यासाठी किंवा रोल ऑफर केला गेला आणि त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जे काही घडलं, रेस्ट इस द हिस्ट्री. आज सुद्धा ते संस्मरणीय आहे. याचा उद्देश किंवा हे सांगण्या पाठीमागचा जो तात्पर्य आहे, हा तात्पर्य सुद्धा हाच आहे, की जीवनात जे आपल्याबरोबर घडत आहे, याच्या पाठीमागे काहीतरी रिझन आहे. हे विनाकारण घडत नाही. या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी एक महान कार्य होण्यासाठी तुम्ही निमित्त मात्र निवडले गेलेले आहात. त्यामुळे आजपासून जे पण काही गोष्टी घडतील ना, तर याच्याकडे फक्त जरा वेगळ्या दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना अजून 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जर हे तुम्ही करू शकलात, तर तुमचं व्हॅल्यू वाढेल. याला काय म्हणतात? एक आहे परफॉर्मन्स, दुसरं आहे परसेप्शन. परफॉर्मन्स आणि परसेप्शन बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी घडतात, की व्हॅल्यू ॲड करणे, पण ती व्हॅल्यू प्रूव्ह करणं सुद्धा फार आवश्यक आहे. उदाहरणार्थ ऑफिसमध्ये जर तुम्ही कार्य करत असाल आणि तुम्ही खूप मेहनत केली, परंतु व्हॅल्यू सुद्धा ॲड केली, परंतु ते महत्त्व जर तुमच्या कलीगला मिळत असेल, राइट? कलीगला जर ते महत्त्व प्राप्त होत असतील, तर याचा अर्थ तुम्ही परसेप्शनमध्ये कमी आहात आणि याच्यावर आपण डिटेलमध्ये डिस्कशन, ट्रेनिंग पण घेणार आहोत किंवा ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार सुद्धा आहे. आणि यालाच इन शॉर्ट परफॉर्मन्स आणि परसेप्शन म्हणतात. परसेप्शन जे माइंडमध्ये असतं आणि याच्यासाठी प्रिपरेशन करावं लागेल. परसेप्शन व्यक्तींच्या जीवनामध्ये जो बदल घडतो, चमत्कार घडतात, याला परसेप्शन म्हणतात. परंतु परफॉर्मन्स म्हणजे जो तुम्ही परफॉर्म करत आहात. उदाहरणार्थ, एखादं प्रॉडक्ट खूप चांगलं आहे. म्हणजे त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे. नॉट नेसेसरी त्याचा सेल सुद्धा चांगला आहे. राइट? असं गरजेचं नाही, की जे प्रॉडक्ट चांगलं आहे त्याचा सेल होईलच. परंतु बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं, की ज्यात जे प्रॉडक्ट चांगलं नाहीये. प्रॉडक्ट नाहीये चांगलं, त्याचा परफॉर्मन्स चांगला नाहीये. परंतु सेल मात्र चांगला होतो. या दोनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि दोनही गोष्ट जर यशस्वी व्हायचं असेल, तर ह्या दोन्ही गोष्टी शिकाव्या लागतील. राइट? किती व्यक्ती तयार आहात? हँड रेज करा फक्त. येस शिकण्यासाठी. अ, ज्यावेळेस मी सांगेल ना हँड रेज करा, त्यावेळेस हँड रेज करा. कदाचित स्क्रीनवर तुम्ही नाही आहात तरी सुद्धा. जर जीवनामध्ये काही गोष्टी शिकायच्या असतील, तर यू हॅव टू लर्न धिस ॲज अ स्टुडंट. स्टुडंट विद्यार्थी बनून हे शिकावं लागेल. कस्टमर बनून शिकू नका. कस्टमर बनून शिकू पण शकत नाही. आणि त्यासाठी यू हॅव टू ॲक्सेप्ट मी ॲज अ कोच, ट्रेनर, शिक्षक, प्रशिक्षक. जे तुम्हाला योग्य वाटेल, ते तुम्ही स्वीकार करू शकता, ॲक्सेप्ट करू शकता. राइट? परंतु हे करणं फार आवश्यक आहे. के-जी-एफ या मूव्हीमध्ये एक डायलॉग आहे. अगर लोग पावरफुल जगह से आते हैं, तो वो लोग पावरफुल होते हैं. मीन्स पॉवरफुल पीपल कम फ्रॉम पॉवरफुल प्लेसेस असा डायलॉग आहे, की जे पॉवरफुल लोकं असतात ते पॉवरफुल अशा ठिकाणावरून येतात. परंतु दुसरा डायलॉग फार महत्वाचा आहे. जो लोग पावरफुल होते हैं, वो जहाँ पे भी जाते हैं, उस प्लेस को पावरफुल करते हैं. आणि हे तुम्हाला करायचं आहे. नॉट नेसेसरी की सगळ्या गोष्टी बाय बर्थ मिळालेल्या आहेत.
परंतु काही गोष्टी अशा आहेत, की ज्या तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या ह्या शक्ती जागृत करून प्राप्त करू शकता. हे सुद्धा फार महत्वाचं आहे. राइट? आता ज्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत आणि वी ऑल हॅव टू फॉलो धिस इमिडिएटली आता फॉलो करायचंय. तर काल आपण याच्यावर चर्चा केली होती. पहाटे उठल्यानंतर फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग पहाटे उठल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे माहितीये? 10 रँडम ग्रॅटिट्यूड लिस्ट बनवायची. ग्रॅटिट्यूड लिस्ट. ग्रॅटिट्यूड लिस्ट म्हणजे काय? आभाराची लिस्ट बनवायची आहे. कळालं? आता किती व्यक्तींनी बनवलेली आहे सांगू शकाल का? एक गोष्ट सांगू मी सर्वांना एक सांगितलेलं होतं, की पहाटे 5 वाजता ज्यांना कुणाला हे अटेंड करायचं असेल, जीवनामध्ये परिवर्तन करायचे, चेंजेस करायचे आहेत, बदल घडवायचे आहेत, त्या प्रत्येकाने अंघोळ करून बसणं गरजेचं आहे, राइट? हा एक छोटासा रूल होता. त्यानंतर अप टू डेट होऊन बसणं गरजेचं आहे. आता या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करत असाल, तर बऱ्याचशा व्यक्तींना वाटतं याच्याने काय फरक पडेल? ज्या दिवशी असं जाणवतं की फरक पडतो, त्या दिवशी खरंच जीवनामध्ये फरक पडायला सुरुवात होते. राइट? या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. प्रत्येकाने फॉलो करणं गरजेचं आहे. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी व्हिडिओ ऑन करा. ज्यांना शक्य असेल त्यांना. अ, माझं कार्य आहे हे मला सांगावं लागेल. राइट? ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ ऑन करा आणि आता आपल्याला एक छोटीशी एक्सरसाइज करायची आहे. कुठली एक्सरसाइज करायची आहे? आपल्याला रँडम ग्रॅटिट्यूड लिस्ट बनवायची. ग्रॅटिट्यूड लिस्ट. राइट? हा प्रोग्राम मी जो कंडक्ट करतोय याची कॉस्ट, याची व्हॅल्यू थाउजंड अँड थाउजंड रुपीज मध्ये आहे. परंतु डाउन द लाईन हे प्रत्येकापर्यंत पोहोचावं म्हणून ह्या साध्या सोप्या इंटेन्शनने हे कार्य चालू आहे. इंटेन्शन फार महत्वाचं आहे. कंटेंट पेक्षा इंटेंट हा खूप जास्त प्रभावी असतो. तर सर्वांनी एक कार्य करा. हां, पहिल्यांदा अंतर्मनामध्ये हे आठवायचं आहे, की मी कशासाठी आभारी आहे. असं आपल्याला 10 यादी करायची. 10 पीपल, सिच्युएशन, थिंग व्यक्ती, परिस्थिती आणि वस्तू यांच्यासाठी आपल्याला ग्रॅटिट्यूडची लिस्ट बनवायची आहे आत्ता इमिजिएटली. सगळे तयार आहात का? येस, ओके. नाऊ जिथे कुठे असाल तुम्ही काळूराम सर गाणगापूरला आहेत. राइट? व्हेरी गुड. खूप छान. लिस्ट करता का पटकन? 10 रँडम ग्रॅटिट्यूडच्या लिस्ट करायच्या आहेत. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्याच्यासाठी तुम्ही आभारी आहात आणि तुम्हाला अंतःकरणातून वाटतं, की येस आणि याच्यासाठी आपण 2 मिनिटाचा वेळ घेऊया. जास्त नाही. ओन्ली फॉर 2 मिनिट्स आणि प्रत्येकाने हे फॉलो करणं गरजेचं आहे. आणि हे पण कसं फॉलो करायचंय? अंतर्मनातून करायचं आहे. राइट? मी एक छोटंसं म्युझिक शेअर करतो तुमच्याबरोबर. ओके, जस्ट अ मिनिट. Fly so high, I'm hypnotized. What's up is down, what's left is right. Chasing stars and holding you. I can't see the end, but we'll see it through. Flying, get on board. We're smiling on top of the world. करायचं आहे आणि
सीताराम सर, लिस्ट बनवायची आहे. बनवून झाली का लिस्ट? येस. करावं लागेल कृती. 10 ग्रॅटिट्यूड ज्यांच्यासाठी तुम्ही आभारी आहात, त्यांची लिस्ट बनवणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाने बनवणं गरजेचं आहे. इंटरनेटवर काही गोष्टी अवलंबून आहेत, तरी पण मी प्रयत्न करेन. ज्याच्या ओके. आय होप सर्वांनी लिहिलेलं आहे. सर्वांनी ग्रॅटिट्यूडची लिस्ट केलेली आहे का? सगळ्यात आधी म्हणजे जर कोणाला उदाहरण पाहिजे असेल तर फॉर एक्झाम्पल, आज पहाटे डोळे उघडले किंवा श्वास चालू आहे. हे परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. या मनुष्य जन्मासाठी खूप खूप धन्यवाद. मनुष्य जीवन जे प्राप्त झालं याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. याला ग्रॅटिट्यूड म्हणतात. राइट? ज्या घरामध्ये तुम्ही राहत आहात, ह्या घरासाठी, ह्या छतासाठी, अ, ह्या 4 भिंतींसाठी, याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. जे कुटुंब आज तुमच्या बरोबर आहे, जी पत्नी आहे, मुलं आहेत, आई-वडील आहेत, यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. राइट? याला ग्रॅटिट्यूड म्हणतात. सर्वांनी केलं का हे? सर्वांनी केलं का? येस. ओके. व्हेरी गुड. आणि दिस इज व्हॉट कॉल्ड ग्रॅटिट्यूड लिस्ट. दररोज पहाटे उठल्यानंतर आता ह्याच्या काही गोष्टी मी तुम्हाला शेअर करतोय. दिस इज व्हॉट ॲक्चुअल ॲक्शन प्लॅन. आता याच्यानंतर काही ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा आहे. डिटेलमध्ये आपण त्यात डिस्कशन करणार आहोत. याच्यात ॲडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सुद्धा प्रोग्राम आहे. त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. ती पुढची लेव्हल आहे, राइट? परंतु त्याआधी ह्या बेसिक गोष्टी आहेत. बऱ्याच व्यक्तींना प्रश्न पडतो, की दररोज मी काय करू? दररोज, एव्हरी डे व्हॉट टू डू? दररोज काय करायचं आहे? तर ते दररोज करण्यासाठी ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सकाळी पहाटे डोळे ज्यावेळेस अंथरुणात पडल्या-पडल्या ज्यावेळेस डोळे उघडतील आणि जर तुमच्याकडे ग्रॅटिट्यूड लिस्ट असेल, जनरल असेल, तर ते आपल्या बेडच्या बाजूलाच ठेवून झोपायचंय, राइट? किंवा जर तुम्ही कुठल्या वॉलवर समोर लावणार असाल, तर तिथे ते लावून ठेवायचं आहे. पहाटे उठल्यानंतर फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग ते स्वतःला रिमाइंड करायचंय. स्वतःला त्याची आठवण करून द्यायची आहे. राइट? दिस इज व्हॉट कॉल्ड फर्स्ट. आपण अशा 6 ते 7 गोष्टी आज पाहणार आहोत. तर त्यातलं हे पहिलं आहे, ज्याला ग्रॅटिट्यूड लिस्ट म्हणतात. ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार आणि याविषयी काल आपण डिटेलमध्ये एक छोटंसं मेडिटेशन सुद्धा पाहिलेलं आहे. कळालं? यामध्ये कुणाला काही शंका किंवा कुणाला काही विचारायचं आहे का पर्टिक्युलर? तुम्ही हँड रेज करू शकता. जर विचारायचं असेल तर. ओके. आणि आय होप बाकी सर्वांनी लिहिले. आज आपण त्याच्यावर अजून डिटेलमध्ये डिस्कशन पण करणार आहोत. ग्रॅटिट्यूड लिस्ट फार महत्वाची आहे. तक्रार करण्यासाठी बरेच व्यक्ती पुढे येतात. तक्रार, कंप्लेन. परंतु ही गोष्ट विसरू नका, की वी आर द क्रिएटर ऑफ आवर ओन डेस्टिनी. आपण स्वतः आपल्या भाग्याचे निर्माते आहोत. त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही प्राप्त झालेलं आहे, त्यासाठी सर्वप्रथम आभार प्रकट करणं फार गरजेचं आहे, राइट? त्याच्यानंतर दुसरी जी टेक्निक आहे, ती सुद्धा चमत्कारिक पद्धतीने काम करते आणि ही जी टेक्निक ज्यांनी विकसित केलेली आहे, कदाचित इंटरनेट साथ देईल का नाही, आय डोंट नो. परंतु ठीक आहे, विल डू दिस. ऑलवेज वी हॅव टू एक्सपेक्ट फॉर द बेस्ट. जी आपल्याकडे वॉटर बॉटल आहे, पाण्याची बॉटल, ज्याच्यातून आपण पाणी पित आहोत, अ, त्या पाण्यावर आपल्या शब्दांचा खूप प्रभाव पडतो.
खूप चांगला प्रभाव पडतो आणि त्याच्याविषयी आपण आता चर्चा करणार आहोत, राइट? ओके. जे आपले शब्द आहेत, दिस इज व्हॉट कॉल्ड एनर्जी, याला ऊर्जा म्हणतात. आपल्या शब्दांना सुद्धा ऊर्जा शक्ती आहे आणि ती ऊर्जा शक्ती आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. यासाठी काही प्रयोग झालेले आहेत आणि दिस इज व्हॉट कॉल्ड वॉटर बॉटल टेक्निक. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हव्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या बॉटलवर, वॉटर बॉटलवर लिहाव्या लागतील. आणि हा प्रयोग प्रत्येकाने करायचा. ज्याच्या घरामध्ये फ्रिज आहे, त्यासाठी एक छोटासा प्रयोग सुद्धा मी सजेस्ट करेन. हा प्रयोग सुद्धा तुम्हाला करावा लागेल. करणं आवश्यक आहे. का करणं आवश्यक आहे? तुमचा विश्वास दृढ होईल त्यासाठी. कारण जे शब्द आपण बोलतो, ह्या शब्दांमध्ये सुद्धा ऊर्जा शक्ती आहे, एनर्जी आहे. राइट? आणि दिस इज व्हॉट कॉल्ड फिजिक्स. मी जे तुम्हाला शिकवतोय, मी जे तुम्हाला सांगतोय, हे 5वी 5th स्टँडर्ड मध्ये आपण सर्वांनी शिकलेलो आहोत. दिस इज व्हॉट कॉल्ड मेटाफिजिक्स पण म्हणतात याला आणि हे फिजिक्सचे काही रूल्स आणि रेग्युलेशन आहेत. एनर्जी, एनर्जी विषयी आपण थोडीशी चर्चा करतोय. तर ही एनर्जी ट्रान्सफर कशी करावी? तर पाण्याची जी तुम्ही बॉटल घेतली, वॉटर बॉटल टेक्निक, पाण्याची जी बॉटल घेतली, त्या बॉटलवर तुम्ही लिटरली प्रिंट करू शकता, स्टिकर लावू शकता किंवा जो मार्कर आहे, मार्कर, परमनंट मार्कर असतात ना, त्याच्याने जे डी सीडी याच्यावर आपण लिहितो, कुठलाही परमनंट मार्कर, त्याच्याने तुम्ही लिहू शकता. काय लिहायचं आहे? जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवं आहे. इव्हन जर तुमचे सप्त ज्याला म्हणतात ना 7 चक्र जागृत करायचे असतील, तर ती सुद्धा क्षमता ह्या पाण्यामध्ये होईल आणि ह्या पाण्याला चार्ज करायचंय, राइट? काय करायचंय? चार्ज. चार्ज करायचंय म्हणजे जे तुम्ही बोलणार आहात, जे तुम्ही लिहिणार आहात, त्या गोष्टी त्या पाण्यामध्ये उतरतात आणि धिस इज व्हॉट कॉल्ड चार्ज वॉटर. तर सर्वप्रथम काय करायचं? रात्री झोपी जाण्यापूर्वी जिथे कुठे तुम्ही झोपत असाल, तर तिथे जी काही तुमची पाण्याची बॉटल आहे, त्या बॉटलवर हे तुम्हाला अफर्मेशन लिहायचे आहेत. अफर्मेशन इन द सेन्स एका सिंगल सेंटेन्समध्ये किंवा वर्डमध्ये लिहिलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल, किती व्यक्तींना इथं हेल्थ हवी आहे, आरोग्य, राइट? बऱ्याच व्यक्तींना आरोग्य हवं आहे किंवा किती लोकांना इथं प्रेम हवंय, लव्ह, येस. किती व्यक्तींना इथं कॉन्फिडन्स हवा आहे, कॉन्फिडन्स. तर हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास किंवा आरोग्य सुद्धा याच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतं. दिस इज व्हॉट कॉल्ड वॉटर बॉटल टेक्निक आणि हे फार फार चमत्कारिक आहे. कारण फक्त या वॉटर बॉटलच्या टेक्निकमुळे काही व्यक्तींनी, आता एक महिला आहेत माता भगिनी, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ही वॉटर बॉटल टेक्निक अवलंबली. काय केलं त्यांनी? दररोज रात्री झोपताना त्या वॉटर बॉटलवर त्यांचे जे इच्छित किंवा जे एक्सपेक्टेड काही गोष्टी होत्या त्या त्याच्यात लिहून ठेवल्या. उदाहरणार्थ, त्यांना मूलबाळ नव्हतं. म्हणजे फर्टिलिटीचा इश्यू होता. तर त्यांनी त्या संदर्भात त्यांचं अफर्मेशन लिहिलं आणि with that technique one baby born at their home. त्या लहान बालकाचा जन्म झाला. त्यांचं कुटुंब पूर्ण झालं. कुटुंबामध्ये पुन्हा एकदा ज्याला म्हणतात ना आनंद किंवा लहान मुलाची, लहान बालकांची अ, ते रांगणं किंवा त्या घरामध्ये त्याचा जल्लोष, उत्साह साजरा झाला. फक्त एका टेक्निकमुळे, वॉटर बॉटल टेक्निक आणि याच्या पाठीमागे सायन्स आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड सायंटिफिक रिझल्ट्स. याच्या पाठीमागे सायन्स आहे, फिजिक्स आहे. हे असं कुणाच्याही मनाचं कारक नाही किंवा कोणीतरी सांगतंय आणि जनरल बोलतंय तसं नाहीये. याच्या पाठीमागे प्रूव्हन टेक्निक आहेत. आता आपल्याला एक प्रयोग करायचा आहे आणि हा प्रयोग तुम्हाला सुद्धा करायचा आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करतो. राइट? ओके. बरं, माझी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीनवर तुम्हाला ह्या काही गोष्टी दिसतील. ओके. अ, उदाहरणार्थ आपण आता हे तुम्ही स्वतः चेक करू शकता, Google आउट करू शकता. इथे फक्त तुम्हाला काय टाकायचंय? लिहायचं आहे.
डॉक्टर मसारू इमोटो वॉटर एक्सपेरिमेंट. डॉक्टर मसारू जरी लिहिलं तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी येतील हा. याच्यातलं तुम्ही कुठलाही एका याच्यावर क्लिक केलं तरी तुम्हाला हे रिझल्ट दिसतील आणि त्यानंतर फक्त या एका याच्यावर क्लिक करा कुठल्या याच्यावर. हे प्युअरली सायंटिफिक आहे आणि यामध्ये जर तुम्ही हे वाचलं आणि हे तुम्हालाही करायचंय. त्यांनी काय केलं, ते पाणी घेतलं आणि ते पाणी विशिष्ट अशा छोट्या-छोट्या काचेच्या बॉटलमध्ये भरून हे त्यांनी फ्रिजमध्ये ठेवलं, फ्रीझरमध्ये, फ्रीझर आणि तिथं त्यांनी प्रिझर्व्ह केलं हे. आणि ते प्रिझर्व्ह करण्यापूर्वी काय केलं, त्याच्यावर एक-एक वर्ड लिहिला. त्याला त्यांनी संबोधन केलं. त्या पाण्याला, जे त्या छोट्याशा बॉटलमध्ये, ग्लासमध्ये ठेवलेलं होतं, त्यांना त्यांनी संबोधन केलं. थँक यू. आणि त्या थँक यूचं हे जे तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. ओके. येस. तर थँक यू याचं हे चित्र तयार झालं. राइट? येस. त्यानंतर विस्डम त्याचं हे चित्र तयार झालं. हे जे सेकंड नंबरला दिसतंय. त्यानंतर ट्रूथ सत्य त्याचं हे पिक्चर तयार झालं. हे पिक्चर इन द सेन्स हे चित्र नाहीये. हे सूक्ष्मदर्शकाखाली ज्याला सूक्ष्मदर्शक म्हणजे टेलिस्कोप सारखा किंवा ज्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या एनलार्ज स्वरूपात दिसतात. तर त्यामध्ये ह्या त्यांना दिसलं, हा त्यांचा व्ह्यू आणि हा त्यांचा फोटो आहे. इटर्नल किंवा एंजल किंवा आय लव्ह यू, पीस, शांती, ह्या सगळ्या गोष्टी यांचं हे सुंदर असं त्यांचं एक मॉलिक्युल स्ट्रक्चर तयार झालं. कशाचं? हे जे पाणी फ्रीज केलं होतं त्याचं. हा प्युअरली सायंटिफिक आहे. आपल्या शब्दांमध्ये, आपल्या वर्ड्समध्ये जे आपण अफर्मेशन लिहित आहोत, त्याच्यामध्ये खूप पॉवर आहे, खूप शक्ती आहे. फक्त नकळतपणे आपण ह्या शक्तीचा उपयोग फायदा होण्याच्या ऐवजी दुरुपयोग होण्यासाठी करतोय. राइट? म्हणजे बेनिफिट काही नाही होत, परंतु जे लॉसेस होत आहेत, ते लॉसेस होण्यापाठीमागे सुद्धा हे कारण आहे. ॲस्ट्रोलॉजी सुद्धा हेच सांगतं. ज्योतिष सुद्धा हेच सांगतं. वास्तू सुद्धा हेच सांगते. कारण ही एनर्जी आहे ती मॅटर करते, राइट? आणि जर तुम्ही म्हणाला यू फूल की म्हणजे तू मूर्ख आहेस किंवा यू मेक मिस्टेक, तुझ्यामुळे हे घडलं, तुझ्यामुळे प्रॉब्लेम निर्माण झाले, असं जर सतत बोलत असाल किंवा इव्हिल, तर ह्या गोष्टींचा दुष्परिणाम आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. राइट? हे ही प्युअर प्रूव्हन टाइम टेस्टेड टेक्निक आहे आणि जी प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अवलंबणं फार गरजेचं आहे. सर्वांना हा प्रयोग लक्षात आला. आता रात्री, दररोज रात्री एक बॉटल प्लास्टिकची असेल चांगल्या क्वालिटीची, स्टीलची असेल अतिउत्तम, परंतु त्याच्यावर काय करायचं हे लेबल लिहायचे जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवे आहेत. आणि यासाठी आपण जे ऑटो सजेशन देतो, ऑटो सजेशन, राईट? बऱ्याच वेळा आपण ऑटो सजेशन विषयी डिस्कशन केलेलं आहे, चर्चा केलेली आहे. ऑटो सजेशन म्हणजे काय? स्वयंसूचना. या सूचना सुद्धा तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम वाईज, आय एम ब्युटिफुल, आय एम हँडसम. पॉझिटिव्ह अँड क्रिएटिव्ह थिंकर, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. आणि जे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वेल्थ हवी आहे किंवा धनसंपत्ती हवी आहे, आय एम अर्निंग 1,00,000 रुपीज पर मंथ, तुम्ही लिहू शकता. कारण हे सर्व एनर्जी, ऊर्जा, शक्ती त्या पाण्यामध्ये ट्रान्सफर होईल. आता सर्वांनी एक प्रयोग करायचा आहे. काचेचा ग्लास घ्यायचा, 2 ग्लास. प्लेन ग्लास पाहिजे, डिझाईनचे नाही. प्लेन काचेचे, प्लेन ज्यामध्ये काचेचे ग्लास असतात ना, पारदर्शक ग्लास, तसे ग्लास घ्यायचे आहेत. छोटे-छोटे घेतले तरी चालेल, मोठे घेतले तरी चालेल, जे फ्रीझरमध्ये बसतील असे. आणि त्यामध्ये पाणी ठेवायचंय. त्या ग्लासमध्ये पाणी भरून फ्रीझरमध्ये ठेवायचंय. परंतु त्यापूर्वी त्या पहिल्या ग्लासवर काय लिहायचंय? लव्ह. लव्ह म्हणजे प्रेम. इंग्लिशमध्ये लिहा, हिंदीमध्ये लिहा, चालेल. तुमचे इमोशन फक्त जागृत व्हायला पाहिजे. लिहिताना भाव जागृत होणं गरजेचं आहे. इमोशन ते पाण्याला कळतात. इमोशन कळतात.
ओके. कारण आपण सुद्धा कोण आहोत माहितीये? आपण सुद्धा वॉटर बॉटल आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये 70% पाणी आहे. 70% वॉटर आपल्या आतमध्ये 70% वॉटर मॉलिक्यूल आहे. तर त्या पाण्याला इमोशन कळतात आणि त्यामध्ये लिहायचं आहे, की थँक यू किंवा आय लव्ह यू, आय लव्ह यू आणि दुसऱ्या पाण्याच्या बॉटलवर लिहायचं आय हेट यू. एका ह्याच्यावर लिहिलं आय लव्ह यू, दुसऱ्या ह्याच्यावर लिहिलं आय हेट यू आणि हे दोनही पाण्याचे ग्लास फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत आणि याचे दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस फ्रीझरमधून ते फ्रोझन होतील, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, की दोन्ही ग्लासचं पिक्चर चेंज झालेलं आहे. पूर्णपणे बदललेलं आहे. राइट? आणि हा प्रयोग प्रत्येकाने करायचा आहे. जरी सीनियर स्टुडंटनी नसेल केला, तरी त्यांनी सुद्धा हे करणं आवश्यक आहे. राइट? हे केल्याने तुमच्या लक्षात येईल आणि एव्हरी डे यू हॅव टू यूज. याच्यासाठी मला तुमच्याकडून एक गोष्ट हवी आहे. प्रॉमिस. चॅट बॉक्समध्ये लिहा. पी कमीत कमी पी लिहा. प्रॉमिस. आय प्रॉमिस की मी दररोज ही वॉटर बॉटल टेक्निक करणार आहे. लिहा त्याच्यात चॅट बॉक्समध्ये लिहावं लागेल तुम्हाला. येस. पी लिहा. प्रॉमिस. पी फॉर प्रॉमिस. फक्त पी लिहिलं तरी चालेल. फक्त पी लिहा. प्रॉमिस. हे काय आहे माहितीये? हे तुमचं कमिटमेंट आहे. हे तुमचं डेडिकेशन आहे, जे तुमच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने काम करेल. प्रॉमिस. आणि एवढंच मला हवंय. बाकी काही नको तुमच्याकडून. पण हे वचन मात्र द्या, की मी हे करेल. ही टेक्निक फार महत्वाची आहे. आणि दररोज पहाटे उठल्यानंतर एका स्ट्रोकमध्ये किंवा गटगट सगळं पाणी पिण्याची आवश्यकता नाही. पण पहाटे मात्र प्यायचं हे. दररोज पहाटे प्यायचंय. सिप बाय सिप तुम्ही ते कन्झ्युम करू शकता. राइट? आतापर्यंत आपण बऱ्याचशा दुसऱ्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत. परंतु हे जस्ट फॉलो केल्यानंतर जर तुमचे गोल पूर्ण होणार असतील, तर त्यासाठी हे करायला हवं. राइट? सिप बाय सिप तुम्ही ते पिऊ शकता. परंतु अगेन धिस इज द मेसेज फॉर युअर सबकॉन्शियस माइंड. आणि हे सायंटिफिक पण आहे, हे प्रूव्हन पण आहे. दोन्ही गोष्टी घडतील, की आय एम कमिटेड फॉर सक्सेस, आय एम कमिटेड फॉर रिचनेस, आय एम कमिटेड फॉर वेल्थ, आय एम कमिटेड फॉर माय हेल्थ. माझ्या आरोग्यासाठी किंवा धनसंपत्ती कमवण्यासाठी जर मी वचनबद्ध आहे, तर मी हे करतोय आणि ही त्याची कृती आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड ॲक्शन प्लॅन. राइट? इथपर्यंत सर्वांना लक्षात येते? आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड दिस. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत. चॅट बॉक्समध्ये लिहिणं गरजेचं आहे. हे कृती करा. आणि बिलीव्ह मी ह्या छोट्या-छोट्या प्रयोग किंवा छोट्या-छोट्या टेक्निक आहेत, पण ते जीवनामध्ये चमत्कारिक बदल घडवतात. राइट? त्यानंतर तिसरी गोष्ट आहे. आपण आता 2 गोष्टी शिकलेलो आहोत. कुठली? एक आहे रँडम ग्रॅटिट्यूड. त्यानंतर वॉटर बॉटल टेक्निक. राइट? आणि या वॉटर बॉटल टेक्निकमध्ये ह्या अभिमंत्रित गोष्टी आहेत. स्वयंपाक करताना सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टीचा फॉलो करायचा आहे. ज्यावेळेस ज्या माता भगिनी आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक बनवतात, त्यावेळेस टीव्ही सीरियल किंवा काही गोष्टी नकारात्मक मनन चिंतन करत बनवू नका, प्रिपरेशन करू नका. कारण ते सगळं त्या मुलांमध्ये संस्कार रूपामध्ये अ, पुन्हा त्यांच्यात अवतरित होणार आहे. तर त्यावेळेस फक्त ग्रॅटिट्यूड, ग्रेटफुलनेस हे त्याच्यात पुट अप करा. मुलांविषयी तक्रार करत स्वयंपाक बनवू नका. किती वेळा सांगितलं, हा मुलगा ऐकतच नाही, अभ्यासच करत नाही, मस्तीच करतो, बाहेरच जातो, लक्षच देत नाही, सतत टीव्हीच पाहतो, मोबाईलच पाहतो. अशा तक्रार करत जर तुम्ही स्वयंपाक करत असाल, तर तुम्ही त्या मुलाला पुन्हा उद्युक्त करत आहात. पुन्हा त्याच्यामध्ये तेच संस्कार ट्रान्सफर करत आहात. त्याच्याऐवजी जे तुम्हाला हवं असेल, एक तर तुम्ही सकारात्मक टॉक करा, सकारात्मक काही गोष्टी ऐका, मंत्रोच्चार करा, जे पण तुम्हाला वाटत असेल किंवा जे तुमच्या अंतःकरणाला ज्याची तुम्हाला अनुमती मिळत असेल तुमच्या हृदयातून, अंतर्मनातून, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता सकारात्मक. एखादं म्युझिक ऐकू शकता,
शास्त्रीय संगीत ऐकू शकता, भजन ऐकू शकता, ज्याच्यातून मोटिव्हेशनल सॉन्ग ऐकू शकता, ज्याच्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेन्शन किंवा इमोशन जागृत होणार आहे. दिस इज व्हॉट वन ऑफ द बेस्ट एक्सपेरिमेंट आणि प्रोग्राम. या दररोज करायच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. ह्या एकदा करायच्या नाही. याच्याने गॅरंटेड, गॅरंटी, आय गॅरंटी यू की 30 दिवसामध्ये बदल घडतो, चमत्कार घडतात. तुमची फ्रिक्वेन्सी वरच्या लेव्हलला जाईल, अजून वरच्या लेव्हलला जाईल. आणि आय एम कमिटेड टू ऍड व्हॅल्यू. तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड करण्यासाठी मी कमिटेड आहे, मी डेडिकेटेड आहे, राईट? त्यानंतर तिसरा महत्वाचा पार्ट ज्याला अफर्मेशन म्हणतात. अफर्मेशन, या अफर्मेशन म्हणजे ज्या सकारात्मक गोष्टी आपण करणार आहोत, त्या गोष्टी आपल्याला दररोज फॉलो करायच्या आहेत. किती व्यक्तींना अफर्मेशन शिकायचं आहे? हँड रेज करा. ओके, ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये लिहा. शिकायचं आहे, शिकायचं असेल अफर्मेशन. अफर्मेशन त्या चॅट बॉक्स मध्ये. आता मोबाईलचा आजपर्यंत जास्त उपयोग केला नव्हता ना लिहिण्यासाठी, आता करावा लागेल, लिहावं लागेल चॅट बॉक्स मध्ये. तो मोबाईल एका जागी स्थिर ठेवला आणि आपण बसलोय तसं नाही करायचं, कृती करावी लागेल, राईट? जे पण तुम्हाला सिम्बॉल टाकायचे आहेत, येस, किंवा अजून काही गोष्टी. अफर्मेशन हा जीवनाचा सर्वोत्तम फार महत्वाचा भाग आहे, परंतु हे शिकायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा येस म्हणावं लागेल, राईट? हे करणं फार गरजेचं आहे. आणि अफर्मेशन हे जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये करणं गरजेचं आहे, राईट? जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये अफर्मेशन फार महत्वाचं आहे. आणि जीवनाचे 4 क्षेत्र फार महत्वाच्या, मूलभूत ज्या रिक्वायरमेंट आहेत, त्या 4 गोष्टी कुठल्या आहेत माहितीये? हा, ज्यांनी लिहिलेलं नाही चॅट बॉक्स मध्ये, हे तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी सांगतो, ही एनर्जी एक्सचेंज आहे. ज्या गोष्टी मी सांगतो ह्या फॉलो करा, याच्याने जीवनात बदल घडतील. अफर्मेशन शिकणं फार महत्वाचं आहे. 4 4 आणि 3 असं अफर्मेशनचा नियम आहे. 4 म्हणजे काय? की 4 रूल्स आहेत, नियम आहेत, आणि हे आता आपण करणार आहोत, राईट? आता आपल्याला शिकायचं आहे. वी ऑल आर गोइंग टू डू धिस राईट नाऊ, इमिजिएटली. आता आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. प्रत्येकाने वही पेन पेन्सिल घेऊनच बसणं आवश्यक आहे. हा, हा, हे फार महत्वाचं आहे. तर अफर्मेशन करण्यासाठी 4 रूल्स आहेत, 4 कॅटेगरी आहेत, आणि 4 टाइप्स पण म्हणता येईल, आणि 3 रूल्स पण म्हणता येईल, किंवा वेगवेगळे प्रकार. म्हणजे 4 नियम, 3 त्याचे रूल्स पण म्हणता येईल, आणि 4 प्रकार पण म्हणता येईल. 4 प्रकार. आता हे 4 प्रकार कुठले आहेत, तिथून आपण सुरुवात करूया सर्वप्रथम. आणि सर्वांनी अफर्मेशन ह्या 4ही गोष्टींसाठी लिहायचे आहेत, राईट? सगळ्यात आधी आहे हेल्थ, आरोग्य. बोला माझ्या बरोबर. मला म्यूट जरी असेल तरी चालेल, परंतु तुम्हाला बोलावं लागेल, उच्चारण करावं लागेल. बोला, हेल्थ, आरोग्य. आरोग्य फार महत्वाचं आहे, राईट? त्यानंतर रिलेशन, नातेसंबंध, हे सुद्धा फार महत्वाचं आहे, राईट? रिलेशन, हेल्थ, रिलेशन, करिअर. करिअर म्हणजे काय? उद्योग, व्यवसाय, व्यापार, शेती. शेती हा सुद्धा एक उद्योगच आहे, किंवा नोकरी, व्यवसाय, व्यापार, कारोबार, जे पण काही तुमचं आहे, जिथून तुम्हाला अर्थार्जन होत आहे, या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला हे करायचंय, राईट? येस. आणि आर्थिक स्वातंत्र्य, धनप्राप्ती करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग करायचा आहे, धनप्राप्ती. या 4 गोष्टी झाल्या, राईट? आता 80%, 90% लोक फक्त एका गोष्टीवर फोकस करतात. कुठल्या गोष्टीवर फोकस करतात माहितीये? अफर्मेशन साठी. फक्त धनसंपत्ती. ही चूक आहे, घोड चूक. याच्याने रिझल्ट येत नाही. आणि जरी आले, एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यासाठी सगळं प्राणपणाला सुद्धा लावायला तयार आहेत, आणि ते आरोग्य आहे, राईट? म्हणून
आरोग्य सर्वप्रथम आहे. पण याचा अर्थ असा नाही की फक्त आरोग्यच सर्वप्रथम आणि आरोग्यच इम्पॉर्टंट आहे. नाही. नातेसंबंध पण फार महत्वाचे आहेत. रिलेशन पण फार महत्वाचं आहे. करिअर सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आरोग्य पण आहे, नाते पण चांगले, पण करिअरमध्ये फ्रस्ट्रेशन आहे. नाही व्यक्ती आनंदी राहू शकत, नाही काम करू शकत. राइट? मग त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी आपल्याला जीवनाच्या ह्या चारही गोष्टींवर फोकस करावं लागेल. आरोग्य, हेल्थ, रिलेशन, मधुर नातेसंबंध, करिअर आणि मनी. एक व्यक्ती ज्याने आता उदाहरणार्थ एकदम साधी सरळ सोपी गोष्ट आहे. यामध्ये काय होईल? जस्ट अ मिनिट यामध्ये काय होईल? यामध्ये असं होईल, की एखादा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये भरपूर काही त्याने चांगलं कमवलेलं आहे. परंतु आरोग्य त्याला साथ देत नाही. राइट? आरोग्य त्याला साथ देत नाही. तर अशा वेळेस काय होईल? बाकी सगळ्या गोष्टी आहेत, पण आरोग्य साथ देत नाही. आणि 35 लाख रुपये, 50 लाख रुपये कमवलेले आहेत. राइट? पण उपयोगाचे नाहीत. का उपयोगाचे नाहीत? कारण आरोग्य नाही. का आरोग्य नाही? कारण सकाळ संध्याकाळ 10-10 युनिट डायबिटीसचं इन्सुलिन इंजेक्शन घेत आहे. राइट? म्हणजेच आता सगळ्यांनी जस्ट इमॅजिन करा, की आपल्याकडे वीणा आहे किंवा गिटार आहे, गिटार. त्याच्यावर 4 स्ट्रिंज आहेत. 4 स्ट्रिंज म्हणजे 4 तार आहेत, राइट? त्यातल्या 2 तारा खराब झाल्या. म्हणजे काम नाही करत. ते स्ट्रिंज काम नाही करत. जर ते काम करत नसेल, तर ते म्युझिक जे प्ले होणार आहे, ते काय होईल माहितीये? ते गोंगाट होईल, गोंगाट. गोंगाट म्हणजे डिस्टर्बन्स, डिस्ट्रॅक्शन, राइट? डिस्ट्रॅक्शन निर्माण होईल. त्याच्यातून म्युझिक येणार नाही. मधुरता किंवा जे सुगम संगीत आहे, ते निर्माण होणार नाही. म्हणून या चारही गोष्टींवर काम करायचं आणि ज्यावेळेस लक्षात ठेवा, एक स्ट्रिंज ब्रेक होते ना, त्याचा परिणाम बाकीच्या तिघांवर होतो. ज्यावेळेस 2 ब्रेक होतात, त्याचा परिणाम बाकी दोघांवर होतो. असं नाहीये, असं शक्य नाहीये, की एखादा व्यक्ती आरोग्याने खचलाय, परंतु करिअरमध्ये मात्र ग्रोथ करतोय. शक्य नाहीये. किंवा रिलेशन नातेसंबंधांमध्ये अ, हरलेला आहे, परंतु बाकीच्या जीवनाच्या 3 क्षेत्रात प्रगती करतोय. शक्य नाहीये. एकाचा प्रभाव दुसऱ्यावर पडतो, दुसऱ्याचा प्रभाव तिसऱ्यावर पडतो, तिसऱ्याचा प्रभाव चौथ्यावर पडतो. म्हणून या 4ही गोष्टी जीवनामध्ये डिस्टर्ब होत राहतात. लक्षात येतंय? सो धिस इस व्हॉट कॉल्ड अफर्मेशन आणि हे 4 कॅटेगरी आहेत, कॅटेगरी. 4 कॅटेगरी आहेत. तर ह्या कॅटेगरीसाठी आपल्याला अफर्मेशनचा उपयोग करायचा आहे. राइट? आता याच्यात 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यावर आपण आता चर्चा सुद्धा केली. त्यातलं पहिलं म्हणजे रँडम ग्रॅटिट्यूड. म्हणजेच हे 3 टाइप कुठले आहेत? पहिला प्रकार आहे, पहिलं टाइप आहे मेंटेनन्स फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आता मी तुम्हाला फक्त डायरेक्ट कृती सांगतोय काय करायच्या, पण याच्या पाठीमागे अजून एक सायंटिफिक पूर्ण एक सेशन आहे, त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रकार आहे मेंटेनन्स फ्रिक्वेन्सी. मेंटेनन्स फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तुमच्याकडे कार आहे किंवा तुमच्याकडे बाईक आहे. प्रत्येकाकडे एक बाईक असेल, राइट? किंवा मोबाईल असेल. कुठलंही इलेक्ट्रॉनिक आयटम, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा बाईक काही असेल. परंतु याच्यासाठी तुम्हाला मेंटेनन्स करावा लागतो ना. मेंटेनन्स. विथआऊट मेंटेनन्स इट इस नॉट गोइंग टू वर्क. तुम्ही फक्त पेट्रोल भरलं, हवा भरली आणि गाडी चालवताय. परंतु जर त्याला मेंटेनन्स नाही केलं, वेळच्या वेळी ॲन्युअल, मंथली, 6 मंथमधून 6 महिन्यामधून जर त्याची सर्व्हिसिंग केली नाही, तर ते प्रॉडक्ट किंवा ती जी पण काही वस्तू आहे ती आउटडेटेड होत जाईल. लक्षात येतंय प्रत्येकाला आउटडेटेड होईल. मग यासाठी काय करावं मेंटेन करावं लागेल ना मेंटेनन्स. मेंटेनन्ससाठी तुम्हाला पुट करावं लागेल. मग मेंटेनन्स म्हणजे काय? त्यालाच ग्रॅटिट्यूड म्हणतात. ग्रॅटिट्यूड. जे तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आभार प्रकट करावा लागेल. तुम्हाला नवीन कार घ्यायची. व्हेरी गुड. एक्सलेंट. परंतु जी ऑलरेडी आहे तिचं काय? तिची काळजी घ्यावी लागेल ना. तुम्हाला नवीन घरात जायचंय. अगदी बरोबर. परंतु राहत्या घरासाठी
हे जे घर आहे याला मेंटेनन्स किंवा याची स्वच्छता किंवा याची निगा, काळजी ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रती आभार प्रकट करणं गरजेचं आहे. तुम्हाला नवीन मोठ्या उच्च पगाराचे चांगल्या सॅलरीचा जॉब हवा आहे, परंतु ज्या जॉबमध्ये तुम्ही आता आहात त्याच्यासाठी आभार प्रकट करावा लागेल ना. कारण जो जॉब तुम्हाला आत्ता आहे याच्यासाठी सुद्धा काही लोक क्यू मध्ये उभे आहेत. रांगेत उभे आहेत किंवा त्यांना सुद्धा वाटतं, की मला हा जॉब मिळाला तर किती बरं होईल. म्हणून आता जे आपल्याला प्राप्त झाले याला मेंटेनन्स म्हणतात. मेंटेनन्स शिवाय नवीन गोष्ट निर्माण होऊ शकत नाही. हे डोक्यामध्ये सबकॉन्शियस माइंड मध्ये फिक्स करा आणि लिहू शकता. जर तुम्हाला लिहायचं असेल तर पहिला प्रकार आहे मेंटेनन्स फ्रिक्वेन्सी म्हणजेच ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड फ्रिक्वेन्सी फार 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 महत्वाची आहे. मेंटेनन्स फ्रिक्वेन्सी अफर्मेशन इज वन ऑफ द बेस्ट, राईट. एक स्ट्रेंज खराब झाल्यानंतर जसं इथे गोंगाट निर्माण होतो, तसंच मेंटेनन्स फ्रिक्वेन्सी जर नसेल तर सुद्धा फक्त व्यक्ती तक्रार करत राहतो. म्हणून मेंटेनन्स ग्रॅटिट्यूड. आणि याच्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग सुद्धा केला. त्यानंतर दुसरा प्रकार आहे गोल ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. गोल गोल म्हणजे काय? आणि दिस इज व्हॉट कॉल्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन. भगवान बुद्ध यांनी हे फार अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगितलेले. म्हणजे सायंटिफिक आहे आणि याला ह्या महात्मांचा, साधू संत, बोधी, सिद्ध, योगी चा पाठपुरावा सुद्धा आहे. भगवान बुद्ध म्हणतात, व्हॉट यू थिंक यू बिकम. आणि सर्वांनी हे पाठ करून ठेवा, हे फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला कुणाला दुसऱ्यांना सांगायचं असेल, कुटुंबामध्ये जर कुणाला एक्सप्लेन करायचं असेल तर हे फार महत्वाचं आहे. व्हॉट यू थिंक यू बिकम. जे विचार तुम्ही करत आहात तसे तुम्ही बनत जाता. व्हॉट यू बिलीव्ह. ज्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे. बिलीफ कुठं असतो माहितीये? बिलीफ इथं असतो. विचार इथं असतात, विश्वास मात्र इथे असतो, राईट. व्हॉट यू बिलीव्ह यू विल अट्रॅक्ट. ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आकर्षित करण्यासाठी मदत होईल. सर्वप्रथम तुम्हाला बिलीफ, विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये आपण आपल्या वर्कशॉप मध्ये करून घेत आहोत. जो आपला 3 डेज माइंडसेट मास्टरी प्रोग्राम आहे, याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. नॉट नेसेसरी फक्त पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन नाहीये त्याच्यात. त्याच्यामध्ये ह्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्याशी डायरेक्ट जीवन निगडित आहे. आणि मी असा लाईफ कोच आहे किंवा असा लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहे की जो तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमचं पिक्चर जे जे तुम्ही जगत आहात ते डायरेक्ट प्रक्षेपित करतो आणि याच्याने रिझल्ट येतात. म्हणून याला म्हणायचं गोल ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. व्हॉट यू बिलीव्ह यू विल अट्रॅक्ट. ते तुमच्या जीवनामध्ये आकर्षित होईल. आणि तिसरं फार महत्वाचं, व्हॉट यू व्हिज्युअलाइज यू विल क्रिएट. ते निर्माण होईल जे तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता. लक्षात येते प्रत्येकाला की व्हिज्युअलायझेशन हे फक्त मनुष्याला दिलेली शक्ती आहे. विचार करण्याची ही जी पद्धत आहे ही फक्त मनुष्याला, पशु सुद्धा विचार करतात परंतु त्यांना मर्यादा आहेत. आणि मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे जो विचाराने सुखी होतो आणि विचाराने दुःखी होतो. कारण विचारांमध्ये एक फ्रिक्वेन्सी आहे, ऊर्जा आहे, तरंग आहे. आता सगळं काही व्यवस्थित आहे. आता ज्या घरात तुम्ही राहत आहात सगळं काही व्यवस्थित आहे. 2 वेळेस जेवायला मिळते, जास्तच मिळते. 2 भरपूर वेळा जेवायला मिळते, राइट. आणि आराम आहे, कम्फर्ट आहे, विश्रांती आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. तरी फक्त विचार, उद्या काय होईल? आता अलेक्झांडर मोस्ले म्हणून एक ज्यांना सायकोलॉजिस्ट म्हणता येईल, की मानसशास्त्रज्ञ, त्यांनी एक पिरॅमिड सांगितलेलं. पुढच्या वेळेस आपण डिस्कस करू. ते त्या पिरॅमिडचे 5 भाग आहेत. आणि डिटेलमध्ये चर्चा करण्यासारखा सब्जेक्ट आहे तो खूप चांगला. मनुष्य आणि पशु यांच्यामध्ये जो काही फरक आहे तर हा आहे, राईट. तर मनुष्य हा असा प्राणी आहे जो विचाराने सुखी होतो, विचाराने दुःखी होतो. म्हणून गोल ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी फार महत्वाची आहे. जे भगवान बुद्धांनी सांगितले, जे विचार कराल ते तुम्ही बनाल, जे याच्यावर विश्वास ठेवाल ते तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट कराल, जे तुम्ही व्हिज्युअलाइज
म्हणजे कल्पनाशक्तीने निर्माण कराल, ते तुम्ही निर्माण करू शकता कल्पनाशक्ती. या 3ही गोष्टी. आता जे तुम्हाला गोल प्राप्त करायचंय, गोल जे ध्येय तुम्ही ठरवलेलं आहे, हे ध्येय जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, तर अफर्मेशन काय येईल? की ऑलरेडी मला ते प्राप्त झालेलं आहे. हे परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. फॉर एक्झाम्पल एखादा फॉर्च्युनर कार घ्यायची, राइट? व्हाईट कलरची फॉर्च्युनर कार. ओके. हे परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. माझ्या ह्या व्हाईट कलरच्या फॉर्च्युनर कारसाठी मी तुझा खूप आभारी आहे. कार आहे का? नाहीये. परंतु निर्माण कुठं करायची आहे? इथे, राइट? आणि याला गोल ओरिएंटेड अफर्मेशन म्हणतात. मग ते तुम्ही तुमच्या हेल्थसाठी करू शकता. म्हणजे माझं सिक्स पॅक ॲप आहे किंवा मी 65 केजीचा आहे, 70 केजी आहे, जे तुम्हाला इच्छित परिणाम हवे असतील ते. किंवा नातेसंबंध, माझे मधुर नातेसंबंध विकसित झालेले माझ्या या सुखी, आनंदी कुटुंबासाठी खूप खूप धन्यवाद. किंवा ज्यांना मॅरेज, हॅपी मॅरिड लाईफ जगायचं असेल त्यांच्यासाठी, हे परमेश्वरा खूप खूप धन्यवाद. माझ्या स्पाउस किंवा लाईफ पार्टनर किंवा अ, पती किंवा पत्नी यांच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. आमच्या जीवनामध्ये खूप आनंद आहे. मी जीवनाचा खूप आनंद घेतोय. मी एन्जॉय करत आहे आणि माझं अ, जे स्पाउस किंवा जे कपल आहे किंवा जे जोडीदार, साथीदार जे कोणी आहेत ते खूप कोऑपरेटिव्ह आहेत. असं तुम्हाला गोल ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी निर्माण करावी लागेल. राइट? ही झाली दुसरी फ्रिक्वेन्सी आणि तिसरं आहे ॲक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. राइट? हे तुम्ही गोल ओरिएंटेड करिअरसाठी पण करू शकता, मनीसाठी पण करू शकता. एखाद्या व्यक्तीला फॉर एक्झाम्पल ₹50,000 अर्न करायचे. ₹50,000 दर महिना मला निव्वळ प्रॉफिट, नफा मिळत आहे किंवा सॅलरी मिळत आहे. त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. गोल ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. राइट? त्यानंतर तिसरं जे आहे त्याला म्हणायचं ॲक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. आता पहिल्या 2 फ्रिक्वेन्सी म्हणजे अ, आभाराची फ्रिक्वेन्सी, मेंटेनन्स फ्रिक्वेन्सी आणि ॲक्शन फ्रिक्वेन्सी हे दोन्हीही फार महत्वाचे आहे आणि मध्ये जे आहे ते सँडविच आहे. राइट? तर ही तिसरी जी आहे गोल ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी आणि त्यामध्ये काय म्हणायचं माहिती आय लव्ह टू डू एक्सरसाइज. एखाद्या व्यक्तीला जर ओबेसिटी मधून सुटका हवी आहे, वेट रिड्यूस करायचं आहे, तर त्यासाठी त्याची गोल ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी किंवा ॲक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी काय राहील ते गोल अचीव्ह करण्यासाठी, की आय लव्ह टू डू एक्सरसाइज. आय लव्ह टू फॉलो डाएट प्लॅन. म्हणजे मला आवडतं. मी ते आवडीने करत आहे, असं त्यांना अफर्मेशन लिहावं लागेल. राइट? I love to do exercise. I love to do diet. I love to follow this lifestyle. I love to study. मला दररोज अभ्यास कर. आता किती बऱ्याच व्यक्तींना YouTuber व्हायचंय किंवा स्वतःचा सोशल मीडिया आणि आय एम कमिटेड फॉर दॅट. तुमचा YouTube चॅनल निर्माण करण्यासाठी मी तुमची मदत करणार आहे. राइट? याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन मी करेल आणि प्रत्येकाला जर यूट्यूबर बनायचं असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल माहिती आहे? सर्वप्रथम पहिली ॲक्शन फ्रिक्वेन्सी आणि विल चेक इट राइट नाऊ इमिडिएटली. ज्यांना यूट्यूबर बनायचं आहे, त्यांनी त्यांचा व्हिडिओ ऑन करा. विदाऊट व्हिडिओ ऑन करून तुम्ही यूट्यूबर कसं काय बनू शकाल? धिस इज व्हॉट कॉल्ड ॲक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. जर तुम्ही हे करू शकला नाहीत, तर कसं काय तुमचा चॅनल बनेल? आर यू गेटिंग इट? आणि हे प्रात्यक्षिक आहे. ज्यांना कोणाला वाटत असेल, की मला सुद्धा आणि मी तर म्हणेल, मी रिकमेंड करेल, की प्रत्येकाने छोटे-छोटे व्हिडिओ बनवणं स्टार्ट करा. धिस इज व्हॉट कॉल्ड ॲक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. हे निर्माण करावं लागेल. आता फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहू नका. तुमच्या जीवनाचा उपयोग या समाजाच्या कल्याणासाठी आणि उत्थानासाठी करायचा आहे. राइट? राजकुमार माने सर जर ड्रायव्हिंग करताना व्हिडिओ ऑन करू शकत असाल, तर तुम्ही घरामध्ये बसल्या-बसल्या व्हिडिओ ऑन का नाही करू शकत? हा प्रश्न आहे. स्वतःला विचारा. आणि जर नाही करू शकत किंवा करू शकत नसाल, याचा अर्थ कुठेतरी तुमची फ्रिक्वेन्सी ब्लॉक आहे आणि ह्या ब्लॉक फ्रिक्वेन्सीने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे प्राप्त करायचं हे कसं काय करू शकाल? राइट? आणि याच्यावर थोडंसं विचार करा.
तुमच्या आतमध्ये प्रतिभा आहे. तुमच्या आतमध्ये अमर्यादित क्षमता आहे. परंतु या क्षमता विकसित करण्यासाठी या छोट्या-छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, राइट? सगळ्यांना लक्षात येतंय? हँड रेज करा. जर लक्षात येत असेल तर हात वर करा. येस, व्हेरी गुड. खूप छान. आणि प्रत्येकाने ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे, राइट? आता ज्या काही अफर्मेशन आपण शिकलेलो आहोत, आता अजून एक रूल सांगतो छोटासा. या 4 प्रकारचे जे रूल आहेत हे पण फार महत्त्वाचे आहे. सगळ्यात पहिला नियम, एंड रिझल्ट पाहायचा आहे. एंड रिझल्ट. प्रोसेस नाही. प्रोसेस अफर्मेशन मध्ये पूर्ण निबंध लिहायची आवश्यकता नाही. मला माझ्या जीवनामध्ये काय हवं आहे याला अफर्मेशन म्हणतात, राइट? म्हणजे अ, म्हणजे असं नाही लिहू शकत एखादा व्यक्ती, की मला मुंबईला जायचं होतं. मग मी पहाटे उठलो, सिंहगड एक्सप्रेस चिंचवडला गेलो, तिथे तिकीट काढलं. सिंहगड एक्सप्रेस आलेलीच होती. 5-10 मिनिटं लेट होणार होता आणि त्यानंतर मला गाडी आली. मी गाडीमध्ये एंट्री केली. मग मला बसायला जागा मिळाली. गर्दी खूप होती, परंतु काही व्यक्तींनी जागा दिली आणि मग मी 9 वाजता, 10 वाजता अ, शिवाजी टर्मिनल किंवा सिटी जिथं आहे तिथे पोहोचलो. एवढं लिहायची आवश्यकता नाहीये. अफर्मेशनचा अर्थ होतो एंड रिझल्ट. मी उद्या किंवा आज सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचलेलो आहे. खूप खूप धन्यवाद. राइट? तर आता तुम्ही कसे गेलात, काय गेलात याला याला महत्व नाही. आय एम हॅपीली मॅरिड. माझं वैवाहिक जीवन आनंददायक, आनंदाने चाललेलं आहे. आय एम हॅपीली मॅरिड. मी आनंदाने माझं जीवन, वैवाहिक जीवन जगत आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड एंड रिझल्ट. परंतु माझं ह्याच व्यक्तीबरोबर किंवा स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ह्या किंवा हिच्या बरोबरच विवाह झाल्याने मग माझं जीवन आनंददायक होईल. हॅपीली मग मी मॅरिड किंवा सुखी वैवाहिक जीवन जगू शकेल. हू नोज? आणि इट इज नॉट नेसेसरी. प्रेम विवाह करणारे जितके फाईट करून, जितके ह्या जगाशी संघर्ष करून विवाह करतात, सगळ्यात आधी त्यांच्या आतमध्ये संघर्ष निर्माण होतो आणि ते संघर्ष करून पुन्हा विभक्त पण होतात, सेपरेट पण होतात. राइट? त्यामुळे एंड रिझल्ट महत्वाचा. एंड रिझल्ट. बाकी व्यक्ती तितका महत्वाचा नाहीये. खूप सुंदर अशी व्यक्ती आहे किंवा खूप उच्च शिक्षित असा व्यक्ती आहे, म्हणजे पुरुष असेल किंवा महिला असेल, परंतु नॉट नेसेसरी ते चांगले लाईफ पार्टनर बनतील. ते ते जीवनाच्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये प्रगत आहेत. परंतु विवाहाच्या, वैवाहिक याच्यात त्यागाची भावना असते, समर्पणाची भावना असते. तर त्यामध्ये ते परफेक्ट असतील, हू नोज? नॉट नेसेसरी. हे गरजेचं नाहीये. परंतु हे आपण आपले नियम काहीतरी प्रोसेसमध्ये लिहून ठेवतो. म्हणून प्रोसेस पाहायची नाही. जर तुम्हाला एखादा गंभीर आजार असेल, तर असं कधीच मनोचित्रण करू नका, की मी अशा डॉक्टरला जाऊन भेटलो, मग त्यांची अपॉइंटमेंट मिळाली आणि मग त्यांनी मला ट्रीटमेंट दिली आणि मग त्यांनी जे काही औषधोपचार सांगितले, याच्याने मी चांगल्या ओळखीच्या मेडिकलमध्ये गेलो आणि त्यांनी मला कमी रुपयामध्ये दिले, डिस्काउंटमध्ये दिले आणि मग माझा डायबिटीज बरा झाला. कशासाठी? इट इस नॉट नेसेसरी. हे गरजेचं नाही. एंड रिझल्ट मॅटर्स. एंड रिझल्ट फार महत्वाचा आहे. एंड रिझल्ट काय? की आय एम हेल्दी. मी निरोगी आहे किंवा मी आता उत्साही आहे. दिस इज व्हॉट कॉल्ड एंड रिझल्ट. प्रत्येकाने हे आपल्या आरोग्यासाठी फॉलो करायचं आहे, राइट? दिस इज व्हॉट कॉल्ड अफर्मेशन. अफर्मेशन हा फार मोठा चॅप्टर आहे. परंतु आता आपल्याला दररोज करायच्या ज्या कृती आहेत त्यामध्ये मी फिट करतोय की ह्या गोष्टी दररोज करणं आवश्यक आहे, राइट? दिस इज व्हॉट कॉल्ड फर्स्ट रूल, की एंड रिझल्ट महत्वाचा आहे. सर्वांनी वहीत लिहून घ्या. एंड रिझल्ट, नॉट प्रोसेस. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे प्रेझेंट टेन्स. वर्तमान काळात एक दिवस येईल ज्या वेळेस मी 1,00,000 रुपये कमवेल. कधी येणार नाही. ज्यावेळेस येईल त्यावेळेस बोला. परंतु आता कुठे? आता नाहीये ना. परंतु यालाच आपण कन्व्हर्ट करू शकतो. कशामध्ये? प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. मी दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवीत आहे. आय एम अर्निंग 20,00,000 रुपीज नेट प्रॉफिट पर मंथ. याला अफर्मेशन म्हणतात आणि दिस इज व्हॉट कॉल्ड पॉझिटिव्ह प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. वर्तमान काळात आता मी ते प्राप्त करत आहे
अशा पद्धतीने तुम्हाला अफर्मेशन बोलावं लागेल, राईट? आणि हे अफर्मेशन तुम्हाला लिहायचे आहेत. आता तुम्हाला लिहायचे आहेत, राईट? तिसरा, जे अफर्मेशन तुम्ही बोलणार आहात, त्यामध्ये तुम्हाला काय करायचंय माहितीये? तुम्हाला त्यामध्ये व्हॅल्यू ऍड करायची, फिलिंग. त्यामध्ये फिलिंग ऍड करायची आहे, राईट? फिलिंग म्हणजेच काय? एखाद्याचं पुन्हा एकदा मॅरिड लाईफचं घेऊया. आणि हे अफर्मेशन म्हणजे काय? हे खूप काव्यात्मक लँग्वेज नाही वापरायची. याच्यामध्ये सरळ साध्या गोष्टी वापरायच्या आहेत, जे तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राला सांगाल किंवा एक मुलगा आपल्या वडिलांशी बोलेल. हे ब्रह्मांड, हे युनिव्हर्स याच्याशी आपल्याला कम्युनिकेशन करायचंय, राईट? मग कम्युनिकेशन करताना काय करावं लागेल? जे आपण डायरेक्ट बोलतो ना, तसं बोलावं लागेल. जर एखादा मित्र भेटला आणि त्याला तुम्हाला सांगायचंय आणि तो तुमच्या लग्नात उपस्थित नसेल किंवा बऱ्याच दिवसानंतर भेटला असेल, तर तुम्ही त्याला काय बोलाल? "अरे, मी खूप आनंदी आहे. अरे, मागच्याच 2 महिन्यापूर्वी माझं लग्न झालं आणि आमचा संसार अगदी सुखाचा चाललेला आहे." म्हणजे त्यामध्ये तुम्ही काय करतात? इमोशन, त्यामध्ये तुमच्या भावना किंवा अ, याला ॲडिशनल काही गोष्टी म्हणतात, ज्या तुमच्या भावना असतील, थोडक्यात मसाला ॲड करावा लागेल. विथ इमोशन, विथ इमोशन ॲड करावा लागेल. राइट? त्यामध्ये तुम्हाला तुमच्या भावना ॲड कराव्या लागतील. म्हणजे हे सगळ्या गोष्टीमध्ये. हेल्थसाठी सुद्धा तुम्ही असं बोलू शकता, रिलेशनसाठी बोलू शकता, करिअरसाठी बोलू शकता, मनी, आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुद्धा बोलू शकता आणि हे बोलणं गरजेचं आहे. आणि जो चौथा प्रकार आहे, याच्यामध्ये हाय एनर्जी प्रोड्यूस करावी लागते. हाय एनर्जी. आता एनर्जी प्रोड्यूस कशी करायची? याचं सुद्धा आपण एक उदाहरण, जे जुने स्टुडंट आहेत त्यांनी पाहिलं होतं आणि आज पण आता आपण पाहणार आहोत. आपण ते पुन्हा करणार आहोत. त्यापूर्वी आय वॉन्ट यू टू राईट ऑल युअर अफर्मेशन. जीवनाच्या चारही क्षेत्रामध्ये 2 मिनिटाचा वेळ घेऊ आपण. तर त्यामध्ये तुम्हाला हे अफर्मेशन लिहायचे. आजचा चॅप्टर फार महत्वाचा आहे. येस, दिस इज वन ऑफ द बेस्ट चॅप्टर एव्हर, किंवा ज्यामध्ये प्रात्यक्षिक आता जे मला करायचं आहे, आणि असं समजू नका की दिस इज व्हॉट जस्ट बिगिनिंग. हे सुरुवात आहे, हा शेवट नाहीये. दिस इज नॉट एंड, दिस इज जस्ट बिगिनिंग. या गोष्टी केल्याने तुमच्या जीवनामध्ये कमीत कमी इतके तरी चमत्कारिक बदल घडतील की पुढच्या ट्रेनिंग किंवा कोर्ससाठी किंवा जे पुढचे जे कोर्सेस आहेत त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकाल. तर सर्वांनी आता अफर्मेशन लिहिणं गरजेचं आहे, राईट? मी पुन्हा एकदा एक म्युझिक प्ले करतो आणि माझी स्क्रीन शेअर करतो. त्यामध्ये सर्वांनी हे अफर्मेशन लिहायचे आहेत, राईट? सगळ्यांना कळालं? आणि ऍक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी फार महत्वाची आहे. तुम्हाला कृती करावी लागेल. कृती करणं फार 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 महत्वाचं आहे, राईट? मी माझी स्क्रीन शेअर करतो पुन्हा एकदा. म्युझिक येते का ऐकायला? नाही सर. म्युझिक नाही येते? आता येते का? नाही. ओके, जस्ट अ मिनिट. मी पुन्हा एकदा माझी स्क्रीन शेअर करतो. ओके, हा हा, राईट राईट, ओके, व्हेरी गुड. तेरे साथी मेरे कदमों के Yes, sir. निशान, Yes, sir. तू ना जाने आस पास है खुदा, अफर्मेशन तू लिहायचे ना आहेत. जाने आस पास है खुदा, प्रात्यक्षिक करावं लागेल. तू ना जाने आस पास है खुदा, तू ना जाने आस पास है खुदा, तू ना जाने
से हार कर कहाँ चला रे, हाथ की लकीर को मोड़ता मरोड़ता है हौसला रे। तो खुद तेरे ख्वाबों के रंग में तू अपने जहां को भी रंग दे, कि चलता हूँ मैं तेरे संग में। हो शाम भी तो क्या, जब होगा अंधेरा तब पाएगा दर मेरा, उस दर पे फिर होगी तेरी सुबह। तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा, तू न जाने आस पास है खुदा। सर्वांनी अफर्मेशन लिहायचे आहेत. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. दिस इज व्हॉट कॉल्ड ऍक्शन ओरिएंटेड फ्रिक्वेन्सी. मिट जाते हैं सबके निशान, बस एक वो मिटता नहीं है। मान ले जो हर मुश्किल को मर्जी मेरी है। हो हम सफर न तेरा जब कोई तू हो, जहाँ रहूंगा मैं वहीं, तुझसे कभी नहीं एक पल भी मैं जुदा। तू न जाने आस पास है खुदा, 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 तू न जाने आस पास है खुदा। ओके, आय होप सर्वांनी लिहिलेलं आहे, राईट? ओके, सर्वांनी लिहिलंय का? आणि हे तुम्हाला क्रॉस चेक करायचं, राईट? कारण सर्वांचं मी क्रॉस चेक नाही करू शकत, आणि जर करायचं असेल तर त्यासाठी वेगळे ट्रेनिंग कोर्स आणि वेगळे प्रोग्राम आहेत. परंतु आणि हे करणं फार महत्वाचं आहे. हे का करणं महत्वाचं आहे? कारण जर ट्युनिंग रॉंग झाली तर रिझल्ट सुद्धा रॉंग येतील, राईट? आणि हे मी माझ्या मेंटॉर त्यांच्याकडून शिकलेलो आहे की इफ ट्युनिंग विल गो रॉंग, रिझल्ट ऑल्सो विल गो रॉंग. अफर्मेशन सुद्धा गो रॉंग, आणि जे काही येणार आहे ते सुद्धा दॅट ऑल्सो विल गो रॉंग, राईट? तर त्यासाठी ह्या गोष्टी करायच्या आहेत. अफर्मेशन. आता एक काम करा, हाय एनर्जी कशी रेज करायची त्याचं आपण एक छोटस प्रात्यक्षिक पाहूया. काय करायचं? सर्वांनी अफर्मेशन लिहिलेत का आधी? जरा मेसेज चॅट बॉक्स मध्ये लिहा बरं. येस, ज्यांनी लिहिलेले आहेत त्यांनी कमीत कमी येस लिहा त्याच्यात, राईट? ओके, येस. हे दररोज करणं फार फार गरजेचं आहे. येस, दररोज पहाटे उठल्यानंतर, आणि आज आपण काही गोष्टी शिकलो नंतर हे सुद्धा याच्यात टेक्स्ट मध्ये ऍड करूया. तर चौथा प्रकार आता आपण शिकणार आहोत. चौथा इन द सेन्स हाय एनर्जी कशी त्याच्यात ऍड करायची, राईट? त्यासाठी अफर्मेशन राईट असणं फार गरजेचं आहे. अफर्मेशन फार 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 महत्वाचं आहे. विथ इथिक्स, विथ व्हॅल्यू आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्याने जीवनामध्ये बदल घडतो. नॉट नेसेसरी तुम्ही
सर्वसाधारण गृहिणी जरी असाल तरी तुम्ही असाधारण कार्य करू शकाल. आणि अशा कितीतरी माता भगिनी आहेत की ज्यांच्या उद्योग व्यवसाय व्यापार यांची सुरुवात आपल्या घरातून केलेली आहे, राईट? आणि असे कितीतरी बिझनेसेस आहे, कितीतरी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि सध्याचा काळ कलियुगामध्ये बाकी सगळे जे काही गोल्स किंवा ध्येय प्राप्त करणं, पूर्ण करणं बाकीच्या युगांमध्ये अवघड होतं, परंतु कलियुगामध्ये सर्वात सोपं आहे. इथं फक्त थोडस जरी इफोर्ट्स घेतले तरी सुद्धा रिझल्ट्स मिळतात. दिस इज व्हॉट हॅपन इन कलियुग. का? कारण हा राहूचा काळ आहे. हा इंटरनेटचा काळ आहे. ज्या इंटरनेटचा आपण वापर करतोय ना, हे दिसत नाही, परंतु काम मात्र करतं. हे इनव्हिजिबल फोर्सेस आहेत आणि म्हणून याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. प्रत्येक माता भगिनी हे करू शकते आणि त्याची सुरुवात ह्या अफर्मेशननी आपण करणार आहोत. आणि ज्यांना कुणाला माझं पर्सनल कोचिंग हवं असेल त्यासाठी सुद्धा 2 प्लॅन आहेत आणि हे आपण डिस्कस करणार आहोत. ओके. आता हाय एनर्जी कशी प्रोड्यूस करायची यासाठी एक काम करा सर्वांनी. अ, स्वतःचे दोन्ही गाल असे पकडा, राईट. आणि जसं आपण लहान बाळाला करतो ना, आले 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 आले, कसा आहेस तू, असं स्वतःला करायचंय. करा सगळ्यांनी. आले 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 आले. दुसऱ्या लहान बाळाला तुम्ही बऱ्याच वेळा केले, परंतु स्वतःवर कधी हा प्रयोग केलाय नसेल केला, काळूराम सर तुम्ही पण करा. कारण जिथं तुम्ही तीर्थक्षेत्री आहात ना, तिथं प्रत्यक्ष भगवंत आणि परमेश्वर सुद्धा साकार होईल. तर स्वतःला म्हणा, येस, आले 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 आले, वा 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 वा, छान 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 छान. याला म्हणतात कुची 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 कुची. हा, लक्षात येते तुमच्या? येस. प्रत्येकाने करायचं हा. ज्याचे व्हिडिओ ऑन नाहीत त्याने सुद्धा करायचं आहे. आणि दिस इज मस्ट. हे इम्पॉर्टंट आहे. हे फार महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे माहितीये? हे केल्यानंतर जे आतून अंतर्मनातून ज्या फिलिंग्स, ज्या भावना निर्माण होत आहेत ना, या भावनेचा प्रभाव पडेल जास्त. राईट? हा, दिस इज व्हॉट कॉल्ड इलेव्हेट युअर एनर्जी. तुमची ऊर्जा शक्ती वाढवण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. सर्वांनी केलं का? कमीत कमी व्हर्च्युअल हँड रेज करा. व्हर्च्युअल. मला कळेल की तुम्ही केलेलं आहे म्हणून. आणि हे करणं फार महत्वाचं आहे. राईट? येस. आणि स्वतःवर हे कधी करायचंय? दररोज सकाळी, दररोज पहाटे हे करणं आवश्यक आहे. दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी हे करणं आवश्यक आहे. जे काही समस्या, संकट किंवा जे प्रॉब्लेम ज्या पण काही गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी म्हणजे निपटवून किंवा संपवूनच आपण झोपी जाणं गरजेचं आहे. ज्यावेळेस सबकॉन्शियस माइंडचं हे क्षेत्र कार्यरत राहील. राईट? स्वतःला प्रेम करणं फार महत्वाचं आहे. ओके, व्हेरी गुड. आता आपण जे काही किती गोष्टी शिकलो माहितीये आपण? हा, आता एक एक्सरसाइज करूया. अफर्मेशन लिहिलं का सर्वांनी? अफर्मेशन लिहिणं फार महत्वाचं आहे. आता तुमचे अफर्मेशन तुम्ही चेक करायचे आहेत आणि चेक करण्यासाठी काय नियम आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्या नियमाप्रमाणे कार्य करायचंय. दिवसभराच्या कामामध्ये जर चुकून, आता आपण म्हणाल ना, विचार, वर्ड हे थॉट म्हणजे ऊर्जा शक्ती आहे. विचार, थॉट, वर्ड, शब्द जे आपण उच्चारण करतो हे ऊर्जा शक्ती आहे. राईट? मग जर चुकीचे डिसिजन, सेंटेन्सेस किंवा वाक्य जर उच्चारण केलेले असतील तर त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी एक साधी सरळ सोपी टेक्निक आहे. काय म्हणायचं? कॅन्सल असं हाताने मार्क करायचं. कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल किंवा डिलीट, डिलीट, डिलीट. जसं कम्प्युटरमध्ये करतो ना, कंट्रोल अल्टर डिलीट, डिलीट, डिलीट. हे जर केलं तरी सुद्धा चांगले रिझल्ट येतात. राईट? म्हणजे चुकीच्या जर काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील, चुकून वक्तव्य केलं गेलं, तर त्यावेळेस काय करायचं? कॅन्सल, कॅन्सल, कॅन्सल हे म्हणणं फार गरजेचं आहे. आणि याच्याने निगेटिव्ह थॉट्स आणि फ्रिक्वेन्सी नष्ट होते. ज्या वेळेस एखादा व्यक्ती तुमच्या बरोबर जर दुर्व्यवहार किंवा असं काहीतरी अनुचित व्यवहार करत असेल, तर त्यावेळेस काय करायचं?
त्यावेळेस स्वतःला पुन्हा सूचना द्यायची. आता हा ॲडव्हान्स ट्रेनिंगचा किंवा अजून एक सेशन आहे याच्यासाठीच पर्टिक्युलर, की जो आपण पुढच्या आठवड्यात किंवा नेक्स्ट वीकमध्ये पाहणार आहोत. ज्यामध्ये मी जास्त डिटेल एलॅबोरेट करून सांगेल. परंतु एखादा व्यक्ती जर त्याचा व्यवहार तुमच्या प्रती चांगला नसेल, फॉर एक्झाम्पल अनुचित घटना किंवा कुठल्याही व्यक्तीच नाही, कुठल्याही याच्यात जीवनाच्या काही अशा गोष्टी असतील, की ज्या निगेटिव्ह गोष्टी घडत आहेत, त्यावेळेस काय करायचं? स्वतःला पुन्हा सूचना द्यायची. टाईम फॉर डबल हॅपीनेस, येस! आणि स्वतःला म्हणायचं, आता तर जास्त आनंदी राहावं लागेल. का राहावं लागेल? कारण धिस इज व्हॉट कॉल्ड फिजिक्स. जिथे फ्रिक्वेन्सी रेज होईल, तशा गोष्टी जीवनामध्ये घडतील. राइट? आणि त्यासाठी हे करणं महत्वाचं आहे. जर चुकून ट्रॅफिकमध्ये अडकलात, मी हे आधीच सगळ्यांना सूचना देतोय, की जर अडकलेला आहात, तर तिथे शिव्या, शाप, दूषणं देत बसू नका. एखाद्या व्यक्तीने तुमच्या जीवनामध्ये अनुचित प्रकार केला, फार वर्षांपूर्वीचा वाद, विवाद किंवा अजून काही मतभेद असतील, तर त्याला अंतर्मनामध्ये घट्ट पकडून ठेवू नका. रिलीज करा, रिलीज करा. कारण हीच फ्रिक्वेन्सी आहे जी तुम्हाला ब्लॉक करून ठेवतीये. तुम्हाला ग्रो करू देत नाही, प्रगती करू देत नाही. त्यामुळे अशा प्रत्येक व्यक्तीची आठवण जरी झाली तरी म्हणायचं टाइम फॉर डबल हॅपीनेस. टाइम फॉर डबल हॅपीनेस म्हणजे हाऊ वंडरफुल, आनंद साजरा करण्याची ही पद्धत आहे. राइट? ओके. तर आपण आता टोटल 5 गोष्टी शिकलेलो आहोत. 5. ओके? हां. कुणाला सांगायचंय का आपण काय-काय शिकलोय? धिस इज व्हॉट अन अपॉर्च्युनिटी. ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करा. ज्याला पण कुणाला कम्युनिकेशन करायचंय, इम्प्रूव्ह करायचंय. आतापर्यंत आपण काय-काय शिकलो तुम्ही बोलू शकता. हँड रेज करून अच्छा. गायत्री कमले मॅडम तुम्हाला बोलायचंय का काही? आपण काय-काय शिकलो आता? ओके. वृषाली मॅडम तुम्हाला काय बोलायचंय? अच्छा, जस्ट अ मिनिट हां. आस्क टू अनम्यूट. हां, तुम्ही करू शकता. बरं ज्याला बोलायचं त्यांनी अनम्यूट करू शकता, राइट? ओके. आतापर्यंत आपण काय-काय शिकलोय सांगू शकाल एकदम थोडक्यात? 5 गोष्टी शिकलोय. 5 आणि हे करणं गरजेचं आहे. राइट? कोणी आहे का? ज्याला ह्या गोष्टी कळालेल्या आहेत? व्हेरी गुड. खूप छान. येस. देवेंद्र कलाल पुण्यातून बोलतोय. हां. बोला. येस सर. सर तुम्ही आता म्हणजे ॲफर्मेशनच्या याच्या बाबतीत हे केलंय आणि नेहमी आपण म्हणजे हाय याच्यामध्ये राहायचे फ्रिक्वेन्सीमध्ये. राइट. ॲफर्मेशन त्या अशा पाहिजेत की त्या म्हणजे आपलं काम म्हणजे पूर्ण होऊन गेलेलं आहे. फॉर्च्युनर जर आम्हाला पाहिजे आहे, गाडी मला पाहिजे फॉर्च्युनर गाडी, तर ती बरं. मला भेटलेलीच आहे. बरोबर. राइट. व्हेरी हां, गुड सर. व्हेरी गुड. पण थँक आता आपण सिक्वेन्सली जर बोलायचं म्हटलं तर पहिला पॉइंट कुठला होता आपला? पहिला पॉइंट सगळ्यात आधी ज्याच्याने आपण सुरुवात केली ते म्हणजे आभाराची लिस्ट, रँडम ग्रॅटिट्यूड. हां, पहिला ग्रॅटिट्यूड. पॉइंट तो होता ग्रॅटिट्यूड, की आपल्या जीवनामध्ये 10 अशा गोष्टी ज्या आहेत त्याचा आपल्याला लिस्ट करायची राइट? याला ग्रॅटिट्यूड म्हणतात, रँडम ग्रॅटिट्यूड. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण काय शिकलो? वॉटर बॉटल टेक्निक. बरोबर? आणि ज्यांनी लिहिलं नसेल त्यांनी हे लिहून ठेवा. हे दररोज करायच्या गोष्टी आहेत. वॉटर बॉटल टेक्निक आणि ज्यामध्ये डॉक्टर मसारू इमोटो यांचा आपण रिसर्च पण पाहिला Googleवर. Googleवर आहे. प्रत्येकाकडे Google आहे, मोबाईल आहे. त्याच्यावर तुम्ही टाइप करून पाहू शकता. डॉक्टर मसारू इमोटो त्यांनी काय शिकवलेलं आहे किंवा हाऊ वॉटर कॅरीज त्यांच्याबरोबर स्वतःचे जे पॉझिटिव्हिटी आहे, जे व्हायब्रेशन आहे, हे कसे निर्माण होतात, हे पाण्याच्या बॉटलमधून आपण शिकलो, राइट? त्यानंतर तिसरी गोष्ट आपण काय शिकलो? अफर्मेशन. आता तुम्ही जे सांगताय हे अफर्मेशनमध्ये अजून आपण काय शिकलो? अफर्मेशनमध्ये असं करा सर माझ्याबरोबर. 4 करा असं. हो. हां, हात करा असा. एक हात करा असा. 4
हां, एका हाताने मोबाईल धरा, एका हाताने 4 करा असं. 4 सगळ्यांनी करा. 4 4 कॅटेगरी आहेत, 4 वेगवेगळे प्रकार आहेत, हो. राइट? 4 त्यानंतर 4 म्हणजे काय रूल आहेत आणि 3 टाइप्स आहेत. प्रत्येकाने हे शिकणं फार गरजेचं आहे. कळालं? म्हणजे 4, 4, 3 4, 4, 3 एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं, तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे स्मरणात राहील. प्रत्येकासाठी सांगतोय मी. प्रत्येकाने हे करा. 4, 4, 3 म्हणजे काय? HRCM हेल्थ, रिलेशन, करियर, मनी या 4ही क्षेत्रात आपल्याला अफर्मेशन लिहायचे आहे आणि याच्यासाठी 4 रूल आहेत. पहिला रूल एंड रिझल्ट महत्वाचा आहे. प्रोसेस महत्वाची नाही. एंड रिझल्ट. दुसरा रूल पॉझिटिव्ह पाहिजे आणि प्रेझेंट टेन्स पाहिजे. एखादा व्यक्ती म्हणेल, की मला गरिबी नको आहे. आता आपल्याला असं वाटेल, की अरे वाह! किती छान अफर्मेशन आहे. परंतु गरिबी हे स्वतःमध्ये एक नकारात्मक भाव आहे. ते पॉझिटिव्ह अफर्मेशन होऊ शकत नाही. तो व्यक्ती पुन्हा-पुन्हा स्वतःमध्ये गरिबी आकर्षित करेल. लक्षात येतंय सर्वांना? म्हणून आता मला आजारपणातून बरं व्हायचं आहे, हे अफर्मेशन नाहीये. हे नकारात्मक वाक्य आहे. मला डायबिटीज बरा करायचा आहे, हे नकारात्मक वाक्य आहे. उद्देश चांगला आहे, पण वाक्य नकारात्मक आहे. म्हणजे याच्याऐवजी काय म्हणू शकाल, की मी निरोगी आहे, मी हेल्दी आहे, मी सुदृढ आहे, मी तेजस्वी आहे, मी ओजस्वी आहे. हे जर बोलाल, तर हे सकारात्मक आहे. राइट? आता याच्यासाठी एक प्रयोग पण आहे, पण तो आपण नंतर करू. आणि तिसरं त्यामध्ये इमोशन फार महत्वाचं आहे. एखाद्याला तुम्ही असं नाही सांगू शकत. अ, मित्र भेटला बऱ्याच दिवसानंतर आणि त्या मित्राला तुम्ही असं नाही बोलू शकत आता. उदाहरणार्थ जस्ट मी एक एक्सप्लेन करतो. काय सांगू 2 महिन्यापूर्वी लग्न झालं. चाललंय आता सगळं काय. आता तुम्हाला वाटेल की अरे हे तर हे अफर्मेशन नाहीये. ज्या पद्धतीने तुम्ही ते वर्णन करताय, व्यक्त करताय. 2 महिन्यापूर्वी लग्न झालं. म्हणजे असं त्या समोरच्या व्यक्तीला पण वाटेल, की लग्नापूर्वी आनंदी होता आणि आता म्हणजे आनंदाचे दिवस संपले याचे. राइट? आणि चाललंय आता व्यवस्थित. जरी शब्द तुमचे पॉझिटिव्ह असेल, पण तो इमोशन नाहीये. त्यामुळे असं अफर्मेशन किंवा असं जे सकारात्मकता आहे याच्यातून प्रदर्शित होत नाही. राइट? लक्षात येतंय सर्वांना? येस आणि हे करणं फार गरजेचं आहे. आणि याच्यानंतर तिसरं आहे, की ज्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? एनर्जी ॲड करायची आहे. आणि एनर्जी कशी ॲड करतात? याच्यासाठी पण आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. ज्यामध्ये स्वतःवर जो व्यक्ती प्रेम करतो, कधीतरी आरशासमोर जाऊन स्वतःला पण म्हणा. आतापर्यंत आपण काय म्हणत आलोय, की फक्त आरशासमोर गेल्यानंतर सुद्धा ते काही नकारात्मक निगेटिव्हिटीच शोधत राहतो. परंतु याच्याऐवजी जे चांगलं मिळालं आहे, कधीतरी त्याचा पण विचार करायला हवा. आणि म्हणून आरशासमोर जाऊन हा प्रयोग करायचा आहे. प्रत्येकाने करायचा आहे. सीनियर स्टुडंट असतील, ज्युनियर स्टुडंट असतील, नवीन व्यक्ती असतील, त्या प्रत्येकाने हे करणं गरजेचं आहे. अ, आणि सर्वजण प्रॉमिस करतायत. सर्वांनी वचन पण दिलेलं आहे, की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणार आहेत. राइट? हे सगळं करणं फार, फार, फार आवश्यक आहे. राइट? इथपर्यंत कुणाला अजून काही विचारायचंय? रेखा मॅडम समजतंय तुम्हाला? येस. ओके. आणि स्मित हास्य करतच बोलायचंय हां. म्हणजे हे अफर्मेशन सुद्धा. व्हेरी गुड मस्त. मॅडम. येस. थँक यू. हां, कळालं मॅडम तुम्हाला सगळ्या काही गोष्टी? येस सर. येस. आणि तुम्हाला आता हे अफर्मेशन निर्माण करावं लागेल. बरं मॅडम येस. तुमचं अफर्मेशन सांगा जरा 2 अफर्मेशन सांगा. काय लिहिलंय तुम्ही? मी सकाळी अ, पहाटे 4:30 वाजता उठत आहे आणि रोजच उठते सर मी पहाटे 4:30 वाजता. व्हेरी गुड. धिस इज व्हॉट कॉल्ड ॲक्शन फ्रिक्वेन्सी. हे तुमचं हां. ॲक्शन मोडमध्ये गेलंय. ज्या व्यक्तीला वजन कमी येस. करायचंय, पण त्याला जर सांगितलं, "अरे तुला व्यायाम करावा लागेल" आणि तो म्हणतो, "नाही, नाही, व्यायाम सोडून बाकी सगळं सांगा. व्यायाम नाही करू शकत." बरं, "अरे तुला डायट फॉलो करावं लागेल." "नाही, डायट सोडून दुसरं सांगा. बाकी मी सगळं करायला तयार आहे." अशा व्यक्तीचं कधी वेट कमी होईल, वजन कमी होईल का? म्हणून याच्यासाठी ॲक्शन फ्रिक्वेन्सी महत्वाची आहे. राइट? सकाळी 6 वाजेपर्यंत टाईम असतो, पण जेवढं हां. काय शिकवलंय ना तुम्ही तेवढं करते. व्यायाम करते.
हा. सकाळी पहाटे दोरी उड्या पण मारते थोडे थोडे जेवढा अरे वा जेवढा वा. वेळ भेटेल हा, व्हेरी गुड मॅडम. खूप मला 6 वाजेपर्यंत. नंतर मग बाकीचं सर्व काम असतंय ना. येस, येस, येस. आणि मला स्तुती करावीशी वाटते. आय वुड लाइक टू अप्रिशिएट यू. कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणजे एक सर्वसाधारण गृहिणी एका खेडेगावात राहून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी उपक्रम करत आहात. म्हणून जिथे तुम्ही बसलेला आहात ना, हा साडी सेंटर हा बिझनेस जो आहे, याचा टर्नओव्हर 10 लाख रुपीज होईल. किती होईल? 10 लाख रुपीज. आणि 3 लाख. तो सेलिब्रेट करण्यासाठी किंवा तुम्ही बाकीच्यांना सुद्धा ते एक्झिक्यूट कराल. तुम्ही ते शिकवाल, राइट? आणि याच्यासाठी काही गोष्टी आहेत, ज्याच्यावर आपण पुन्हा एकदा डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. आता हे कसं एक्झिक्यूट करायचं? कसं तर याचा प्लॅन? हां, बोला मॅडम. हॅलो. हां, लोणावळ्यावरून आल्यापासून खूप छान वाटतंय सर आणि खूप बदल पण होतोय आमच्यामध्ये म्हणजे खूपच जे काही टेन्शन असतंय ना ते हां. ऑटोमॅटिक कमी होत चाललंय म्हणजे अच्छा. व्हेरी गुड मॅडम. टेन्शन येतं पण आणि लगेच जातं पण असं नाही की दिवसभर टेन्शन घेतच राहतंय म्हणून येस. आणि खूप म्हणजे चांगलंच होत चाललेलं आहे जे बरं, काही चाललंय स्ट्रेस आल्यानंतर काय करायचं माहिती येस स्वतःला हां, तिथं लिहा टाईम फॉर डबल हॅपीनेस. आता हीच तर वेळ आहे, ज्यावेळेस निसर्ग पण म्हणतोय, "अरे, आनंद सेलिब्रेट करा, साजरा करा." राइट? आणि येस ज्यावेळेस असा स्ट्रेस वाढत जाईल, त्यावेळेस काय करायचं? येस आणि मनातल्या मनात म्युझिक प्ले करायचं. राइट? आणि याच्याने सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, रिझल्ट येतो. आणि व्हेरी गुड मॅडम, येस तुम्ही ऑलरेडी हे सगळं फॉलो करताय. आता अ, तुमच्यासाठी एक गाणं सांगू? बस थोड़ी सी दूर दिखाई देती है, मंजिल अब भरपूर दिखाई देती है, लो रणभूमि तक आ पहुंचे अब तो यारो, पांचजन्य की गूंज सुनाई देती है. पांचजन्य म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जो शंख होता, पांचजन्य, रणभूमि की गूंज सुनाई देती है. बस थोडी सी दूर दिखाई, मंजिल अब भरपूर दिखाई देती. जे ध्येय जे तुम्हाला अचीव्ह करायचंय ते तुमच्या अगदी समोर आहे. राइट? येस आणि येस पुन्हा, पुन्हा, पुन्हा हे म्हणणं आवश्यक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड मॅडम. थँक्यू थँक यू. अजून कोणाला काही शेअरिंग किंवा काही डिस्कशन करायचं आहे? आजचा टॉपिक फार महत्वाचा आहे. माझ्या जीवनाचा हाच उद्देश आहे, की प्रत्येक माता-भगिनी यांच्या जीवनामध्ये किंवा प्रत्येक सर्वसाधारण कोणीही व्यक्ती असेल, त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल, व्हॅल्यू एडिशन होणं फार महत्वाचं आहे. तुमचा जन्म दुःखासाठी झालेला नाही. बडे भाग्य मानुष तन पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ न गावा, साधन धाम मोक्ष कर द्वारा, पायन जेही परलोक सवारा. बडे भाग्य मानुष तन, मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. देव दुर्लभ मनुष्य जन्म प्राप्त होऊन जर एखादा व्यक्ती स्वतःला दुःखी, अभागे, हीन, दीन समजत असेल, तर हे खरंच दुर्भाग्य आहे. आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढे येणं फार गरजेचं आहे. जीवनाच्या काही थोड्या मोठ्या, छोट्या-मोठ्या ज्या काही संकट, व्याधी किंवा ज्या काही गोष्टी जीवनामध्ये घडलेल्या आहेत, मनोवांछित नाही म्हणता येईल, पण ज्याच्याने जीवनामध्ये आहत झालेला आहात तुम्ही, हर्ट झालेला आहे, दुखवल्या गेलेला आहात, तरी सुद्धा एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाचा महान उद्देश आहे. एखाद्या मूव्हीमध्ये, सीरियलमध्ये एखाद्या ॲक्टरला जो सगळ्यात अवघड रोल दिला जातो ना, तो रोल अशाच व्यक्तीला दिला जातो, ॲक्टरला किंवा ॲक्ट्रेसला दिला जातो, जिच्यामध्ये प्रतिभा आहे, जिच्यामध्ये संपन्नता आहे, जिच्यामध्ये क्षमता आहे. त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये चॅलेंजेस येतात आणि जसे चॅलेंजेस येतात, तसं त्याचं जीवन, जसं त्या हिऱ्या जसा पैलू असतो ना, हिऱ्यावर जसं पैलू पाडतात आणि तो डायमंड अजून चकाकतो, तसं तुमचं जीवन आहे. काळजी करू नका किंवा अंतर्मनामध्ये खिन्न, उद्विग्न, दुःखी सुद्धा होऊ नका. यू आर द क्रिएटर. तुम्ही निर्माण करते आहात. तुम्हाला जर असं वाटत असेल माझ्याबरोबर पती-पत्नी किंवा अजून दुसरा कोणी व्यक्ती आहे, तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आनंदी, हा भ्रम आहे. या जगामध्ये कोणीही कुणाबरोबर येत नाही आणि जात नाही. हे सगळे व्यक्ती आपल्या जीवनात टाइम बिंग थोड्या वेळासाठी येतात, थोड्या वेळासाठी जातात. जितक्या वेळ ते तुमच्या जीवनामध्ये आहेत, तुम्ही त्यांच्यासाठी स्वर्ग निर्माण करणं गरजेचं आहे. तुम्हाला जेवढं देता येईल, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. समाजाचं भलं करण्यापूर्वी घरातूनच ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात करा.
पत्नीशी, मुलांशी, आई-वडिलांशी चांगला व्यवहार, आचरण करणं फार गरजेचं आहे. परंतु काही कारणास्तव जर जीवनामध्ये व्यवधान उत्पन्न झालं असेल, तर जो व्यक्ती गेलेला आहे फक्त त्याच्याविषयी विचार करत बसू नका. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा हा समाज आहे. या समाजरूपी देवाची सेवा करण्यासाठी तत्पर राहा. तुमच्या जीवनामध्ये ॲट द एंड ऑफ द डे आनंद निर्माण होईल. हेल्थ, चांगलं आरोग्य मिळेल, मधुर नातेसंबंध सुद्धा निर्माण होतील, करिअरमध्ये ग्रोथ होईल आणि धनसंपत्ती, आर्थिक स्वातंत्र्य सुद्धा प्राप्त होईल. परंतु हे सगळं करताना तुम्ही आनंदी असाल. लक्षात आलं? त्यामुळे कधीही हीन दीन दुःखी स्वतःला समजू नका. नेहमी आरशासमोर आज आज ज्या काही गोष्टी आपण शिकलेलो आहे, 6 गोष्टी शिकलेलो आहोत. या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये फॉलो करायच्या आहेत. आरशासमोर ज्या वेळेस मेकअप केला, केस बनव, पुरुष असतील किंवा स्त्री असतील, माता भगिनी कुणी असेल, तर स्वतःवर प्रेम करणं फार गरजेचं आहे. आणि स्वतःला बोलायचं, वाह! किती सुंदर आहेस तू. स्वतःला बोलायचंय. ॲप्रिशिएट स्वतः करायचंय. नकारात्मक बोलून काय मिळणार आहे? राइट? म्हणून याला म्हणायचं आय हॅव मोर दॅन इनफ. ज्यांच्याकडे ही भावना आहे त्यांच्या जीवनामध्ये अजून काही गोष्टी जास्त प्रमाणात येऊ शकतात, येतात. आणि रिलेशनवर आपल्याला अजून बऱ्याच काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. ओके, व्हेरी गुड. इथपर्यंत सर्वांना समजलेलं आहे. एका वर्ड मध्ये, फक्त एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये जर हे लिहायचं असेल, सांगायचं असेल, तर मी अनम्यूट, सगळ्यांनी अनम्यूट केलं तरी चालेल. फक्त एका वाक्यात किंवा एका शब्दात हे बोलायचं, हे तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे अमेझिंग, फॅब्युलस, माइंड ब्लोईंग, खूप छान वगैरे वगैरे असं तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. सगळ्यांनी बोलायचं हा, फक्त 1 किंवा 2 शब्द. जे पण तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही बोलू शकता. येस. अमेझिंग. हां, व्हेरी गुड मॅडम. थँक यू. सगळ्यांनी बोलायचंय एका वाक्यात हां. फक्त मी 30 सेकंदासाठीच हे ऑन ठेवणार आहे. फॅब्युलस. येस, व्हेरी गुड सर. थँक यू. बाकीच्यांना, व्यक्तींना, सर्वांना आजचा हा सेशन कसा वाटला हे मी इंग्लिशमध्ये विचारलं, आता मराठीत विचारतोय. जर तुम्हाला आवडला असेल, तर एक वाक्यात याचं वर्णन करू शकता तुम्ही. कसं वाटला तुम्हाला हा प्रोग्राम? अतिशय छान. मस्त वाटलं. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड. याच्याने जर व्हॅल्यू ॲडिशन झाली असेल जीवनात, तर ते सुद्धा व्यक्त करू शकता. नाही, दिवस आमचा अगदी एकदम मस्त होणार आहे, आता जाणार आहे. आजचा राइट, राइट. दिवस. व्हेरी गुड, व्हेरी गुड सर. व्हेरी गुड. आणि जास्तीत जास्त लोकांना सुद्धा ह्या काही गोष्टी शेअर करा. हा व्हिडिओ सुद्धा मी YouTubeवर टाकेन आता. आणि त्याच्यातून ही लिंक सुद्धा तुम्हाला शेअर करता येईल. ओके. जेवढे कोणी व्यक्ती आहेत आणि अजून सुद्धा आहेत समजा अवेलेबल, तर त्या प्रत्येकाने हे लिहिणं गरजेचं आहे. लिहिणं इन द सेन्स बोलणं गरजेचं आहे अनम्यूट करून, की हा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला. राइट? ओके, ठीक आहे. अनम्यूट करता येते का? हां, ओके. अनम्यूट करू शकता तुम्ही. येस. अमेझिंग. हां, ओके. थँक यू सर. फक्त आता 10 सेकंदच मी चालू ठेवेल हां. राइट. व्हेरी गुड. जबरदस्त. खूप छान. येस. माइंड ब्लोईंग. मस्त सर. येस, व्हेरी गुड. हे कुणासाठी बोलताय माहिती आहे? हे स्वतःसाठी बोलताय तुम्ही. हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडसाठी बोलताय, की आज काहीतरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये वेगळं केलेलं आहे. त्यासाठी हे स्वतःला एक पावती आहे. राइट? ओके, व्हेरी गुड. नंदा मॅडम, नंदा नागणे मॅडम, कसा वाटला तुम्हाला हा प्रोग्राम? अनम्यूट करता येते का मॅडम? अच्छा, नाही करता येत. ओके. ठीक आहे, काही हरकत नाही. खूप छान सर. ओके, थँक यू मॅडम, थँक यू. आणि बऱ्याचशा माता भगिनी, त्यांची अशी पण स्थिती आहे आता, की ते घरातलं काम करतायत. काही स्वयंपाक बनवत असतील, काही हो कार्य सर. करत असतील, आणि त्या याच्यात सुद्धा ते जर हा प्रोग्राम ऐकत असेल, तर खरंच जीवनामध्ये व्हॅल्यू ॲडिशन होईल. आणि हे जे सगळं मी सांगतोय, हे फक्त तुमच्यासाठी नाही, हे माझ्या स्वतःसाठी सुद्धा आहे. आणि मला मोटिव्हेशन, मला याच्यातून प्रेरणा मिळेल, माझ्या जीवनामध्ये अजून बदल घडतील, चमत्कार घडतील.
म्हणजे चमत्कार इन द सेन्स हा चमत्कारापेक्षा कमी नाहीये, की मी आज तुमच्या बरोबर हे डिस्कशन किंवा चर्चा करू शकतोय. सुवर्णा कोटे मॅडम तुम्ही अनम्यूट करू शकता का? सुवर्णा कोटे मॅडम आहेत का? ओके ठीक आहे फाईन. काही हरकत नाही. येस ओके. तर इंटरनेट थोडंसं डाऊन होऊ शकतो. पण एनिवे काही हरकत नाही. इंटरनेटचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. राहू महाराजांचं खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अ, मदत केलेली आहे आज. आणि हे कायम लक्षात ठेवा, इंटरनेट हे जे ॲडिक्शन आज मुलांना झालेलं आहे, राहूचा प्रभाव जास्त आहे आणि ही ऊर्जा शक्ती आहे, एनर्जी आहे.